जे कार्यकर्त्यांची ते दादांनी आता या ठिकाणी कीर्तिपालच्या जे मंडळी आहेत ना त्यांना म्हणजे वैदिकला तिकडं उभं करा, म्हणजे ते सख्खे भाऊ आहेत आणि त्यांच्या जन्माची तारीख एकच आहे 7 डिसेंबर 7 सप्टेंबर. जेव्हा मला तुम्ही काही जास्त बोलणार नाही, परंतु मी एवढी भावना व्यक्त करतो की हा डॉक्टर वैजयंती गायकवाड या दादांच्या आयुष्यामध्ये आल्या आणि आजही आपल्याला समोर त्या दिसत आहेत. तर त्यांच्यानंतर दादांच्या या सामाजिक जीवनामध्ये कीर्तिपाल गायकवाड आणि पवार गुरुजी आले, तर ते आपल्या समोर आहेत अजून. कारण सूर्याशी मैत्री केली तर चटके शोधायला लागतात. क्या बात आहे, काही म्हणजे चटके कशी काय तो नंतर आमच्या घराचा विषय तुम्ही तो बोलत नाही, परंतु कीर्तिपाल आणि मी जे काही चटके आम्हाला बसले ना ते सूर्याचे चटके उन्हाचे आहेत ना ते नाही बसले कधी. ते चंद्राचंच चांदणं आम्हाला दादांनी दिलेलं आहे शेवटपर्यंत आणि त्या चांदणीच्या छायेमध्ये आज बाबांचं जे स्वप्न होतं ते महास्वप्न होतं, ते महाविहाराचं, त्या छायेमध्ये आम्ही उभे आहोत. आणि ही खरी आमच्या जीवनाची दादांच्या बरोबर जे आम्ही आतापर्यंत राहिलो ती खरं म्हणजे जीवन सार्थकी झाल्याची ही गोष्ट आहे. ज्यावेळेस मी घरून निघालो मी तर म्हटलो की माझा वाढदिवस आहे, परंतु मी पंजाबराव देशमुख ज्यावेळेस बाबासाहेबांकडे गेले घटना लिहिताना तर त्यांना काहीतरी मराठ्यांच्यासाठी त्याच्यामध्ये आरक्षण देण्याचं काहीतरी बाबांना सुचवायचं होतं. तर बाबासाहेब म्हटले मी एक 5 मिनिटात येतो, तर तोपर्यंत त्यांनी तिथली ती टेबलावरची पानं चाळली आणि ते बाबासाहेब आल्यानंतर ते रडताना बाबासाहेबांनी पाहिलं की तुम्ही काय रडताय. तर म्हणजे बाबासाहेब मी ज्यासाठी आलो होतो ना ते तर तुम्ही अगोदरच केलेलं आहे. खरं म्हणजे आज माझं अंतःकरण कीर्तिपालसाठी भरून आलेलं आहे. तर मी ते आल्यानंतर त्यांना जे काही मानपत्र द्यायचं आहे ना त्याच्यावर तुमच्या सर्वांचा एक प्रतिनिधी म्हणून संयोजक म्हणून दादांनी माझंही नाव त्याच्यामध्ये घातलेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं या कीर्तिपालच्या या वाढदिवसाला आल्याचं हे मलाही माझ्या जीवनाचं एक सार्थक वाटतं. तेवढंच मी बोलतो आणि या ठिकाणी थांबतो. सर्वांचे मार्गदर्शक और आपले सर्वांचे सल्लागार निर्णय घेणार एकदम भक्कम निर्णय घेणार आपले विपुत्र दादा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपण बुद्ध वंदना इथे घेतोय. त्याच्यात सगळं उपस्थित सगळे लोक 30-35 वर्ष जे दादाला साथ देणारे दादा सावली साथ दादा सगळं राहणारे आमचे डॉक्टर कीर्तिपाल गायकवाड आज यांचा वाढदिवस आहे. मी त्यांना वाढदिवसाची लाख शुभेच्छा देतो आणि सांगतो डॉक्टर साहेब तुम जीव हजारो साल साहेब ते 50,000 एवढं बोलतो सांगतो. जय भारत. सर्व महापुरुषांना अभिवादन करून तसेच धर्मभूमीचे प्रवक्ते कीर्तिपाल दादा गायकवाड यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना खूप खूप अशा मंगलकामना देतो. आणि दादांना सांगितलं होतं की एखादी कविता वगैरे त्याच्यावर करता आली तर बघा. तर मी माझ्या परीने केलेल्या एखादा शब्द एक पुढे झाला. तुम्ही सुद्धा फार मोठे म्हणजे गायक आहात, लेखक आहात, तर मला जमून तसं मी 2-4 वेळ केलेले आहे. खरा निष्ठावान दादांचा चेला, खरा निष्ठावान दादांचा चेला कीर्तिपाल झाला माझा कीर्तिपाल झाला. क्या बात आहे. आसना कशाची स्वार्थ नाही केला, आसना कशाची स्वार्थ नाही केला, ज्योत भीमाची तेजवीत गेला. क्या बात आहे. खरा निष्ठावंत दादांचा चेला, चळवळीसाठी नोकरीचा त्याग केला. क्या बात आहे. ह्या माणसाने चळवळीसाठी नोकरीचा त्याग केला, विचारमणी सदा धर्मभूमीचा केला. विचारमणी सदा धर्मभूमीचा केला. खरा निष्ठावंत दादांचा चेला. बोलवितास दादा त्या क्षणी सोडून सोलापूर येई धर्मभूमी. क्या बात आहे. सोडून बोलवितास दादा त्या क्षणी सोडून सोलापूर येई धर्मभूमी. असा कीर्तिपाल तू ज्ञानवंत झाला, असा कीर्तिपाल तू ज्ञानवंत झाला. डॉक्टर, रायटर, डायरेक्टर, डॉक्टर तू, ऍक्टर, डायरेक्टर, डॉक्टर तू,
बाल भीमाचा खरा वारसा तू झाला, बाल भीमाचा खरा वारसा तू झाला, खरा निष्ठावान दादांचा चेला, खरा निष्ठावान दादांचा चेला. जय भीम, नमो बुद्धाय. नमो बुद्धाय. आज ज्या निष्ठावान भीमयोगाचा विचारवंताचा वाढदिवस आहे, त्या विचारवंतावरती काय विचार मांडावे. ते स्वतःचे विचारवंत आहेत, ते एक कवी आहेत, ते एक लेखक आहेत, अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. पण हे घडत असताना त्यांच्या कुटुंबाने त्यांना कशी साथ दिली, तर मी थोडासा कुटुंबाचा आढावा घेऊन मी व्यक्त होण्याचा प्रयत्न करते आहे. वडिलांचे नाव त्यांच्या धर्म आहे, वडिलांचे नाव त्यांचा धर्म आहे. धर्माला पालीमध्ये धम्म म्हणतात आणि धम्माचं आचरण करणारा हा पुत्र बापाच्या नावाचं सार्थक केलं असे कीर्तिपात्र. आईचं नाव कलावती, आईचं नाव कलावती. कलेचा आदर करून प्रकृत रंगभूमीला एक समृद्ध केल्याबद्दल असा कलावतीचा कलावंत भूमिपुत्र ची साथ देणारा कीर्तिपात्र. इथे कलेची कला इथे राहणार होता. इथे सहचरणी आपल्या त्यांची सहचरणी सुनीती. सुनीती म्हणजे सम्यक वाचा, सम्यक क्रमांक, सम्यक दृष्टी. त्यांच्या विशिष्ट नावाप्रमाणे त्यांचं ते आचरण आहे. आणि गौतम बुद्धाचं नाव सुमेधा, सुमेध, तर त्यांची कन्या सुमेधा. आणि प्रबुद्ध चळवळीमध्ये काम करत असताना त्यांचा मुलगा प्रबुद्ध आणि अंजली सुरेखा आणि त्यांच्या अविशाचे मंगल भाऊ, अशा ह्या त्यांच्या कुटुंबाची साथ त्यांना लाभलेली साथ. आणि त्यांच्यावरती मी केलेली एक कविता. धर्मा कलावती या उभयंताला पहिलं पुत्ररत्न झालं. धर्मा कलावती या उभयंताला पहिलं पुत्ररत्न झालं. त्याने करावी कीर्ती मोठी, नाव ठेविलं कीर्ती पालं. त्याने करावी कीर्ती मोठी, नाव ठेविलं कीर्ती पालं. अंजली सुरेखा मंगल बाहू बहिणीच्या पाठीशी उभा सदा. निस्वार्थी प्रेमळ, कोणाला न दुखावणारा आमचा प्रेमळ दादा, आमचा प्रेमळ दादा. वयाच्या 15व्या वर्षापासून घेतला चळवळीला वाहून. वयाच्या 15व्या वर्षापासून घेतलं चळवळीला वाहून. चळवळीसाठी आणि प्रबुद्ध रंगभूमीसाठी दिली सरकारी नोकरी सोडून. सहचरणी लागली सुशोभावी सुनीता. सहचरणी लागली सुशोभावी सुनीता. पोटी कन्यारत्न झालं, नाव ठेविलं सुमेधा. पोटी कन्यारत्न झालं, नाव ठेविलं सुमेधा. काम प्रबुद्ध चळवळीचे पुत्र प्रबुद्ध झाला. काम प्रबुद्ध चळवळीचे पुत्र प्रबुद्ध झाला. प्रबुद्ध रंगभूमीचा उत्तम नटक शोभला. प्रबुद्ध रंगभूमीचा उत्तम नटक शोभला. कवी, लेखक, कथाकार, रिपोर्टर, ऍक्टर, वक्ता, प्रवक्ता आणि डॉक्टर छत्रपती शिवरायांच्या भूमिकेमध्ये शोभून दिसतात. धम्मभूमीच्या कार्याला आहे प्रामाणिक साथ. धम्मभूमीच्या कार्याला आहे प्रामाणिक साथ. प्रबुद्ध रंगभूमी चित्रपटसृष्टी आयुष्यातली 40 वर्ष भीमपुत्राच्या हातामध्ये हात. आयुष्यातली 40 वर्ष भीमपुत्राच्या हातामध्ये हात. षष्ठीकृती सोहळा प्रबुद्ध साहित्य रत्न अखिल भारतीय प्रबुद्ध नाट्य परिषद सोहळा भूमभूमीवर होईल. कीर्तिवंत ह्या विचारवंताचे कीर्ती जगभर जाईल. कीर्तिवंत ह्या विचारवंताची कीर्ती जगभर जाईल. असंच दोघांच्याही जन्मदिवस 7 तारखेला. आणि त्यांच्या अखंड बोलण्यामध्ये असतं की मी पहिलं लग्न माझ्या चळवळीशी लावलं आणि दुसरं लग्न मी माझ्या पत्नीशी लावलं. तसं दादांचंही जन्म तारीख 7 आणि कीर्तिमान सरांची ही जन्म तारीख 7. तर हम साथ है अशा व्यक्तीप्रमाणे ही दोन्ही कॉम्बिनेशन हे म्हणतात ना, एक खूप मोठं एक चळवळीसाठी लाभलेलं एक खूप मोठं योगदान आहे. आणि खरंच ह्या साथ यांची अशीच कायम राहो आणि कीर्तिमान सरांना उर्वरित आयुष्य सुखाचं, निरोगी आणि अगदी चळवळीमध्ये चिरतरुण व्यक्तिमत्व म्हणून दादांचं जसं चिरतरुण व्यक्तिमत्व आहे, त्यांचं वय जरी 60 असेल तरी त्यांचं पेशीचं वय मला
नमो बुद्धाय. महाकारुण्य तथागत गौतम बुद्ध विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन. त्याचप्रमाणे या मंचावर उपस्थित असलेले सर्व विचारवंत आणि चिरतरुण असे 2 तरुण पुरुष त्यांनाही माझा म्हणजे मी अभिवादन करते. आज खरं तर आनंदाचा दिवस आहे. डॉक्टर कीर्तिपाल गायकवाड यांचा आज जन्मदिवस 60वे वर्ष आणि त्या 60व्या वर्षी खरं तर त्यांनी आतापर्यंत म्हणजे जे काही कार्य केलेले म्हणजे ते अत्यंत म्हणजे त्यांनी अनेक म्हणजे अष्टपैलू त्यांनी बरीचशी कामं केलेली आहेत. चित्रपटामध्ये कामं केलेली आहे, सामाजिक कार्यामध्ये कामं केलेली आहे, चळवळीमध्ये कामं केलेली आहे आणि दादांचं प्रतिरूप असं म्हणलं तरी आपण काय वावर करणार नाहीये. आणि त्यांच्याच बरोबर असणाऱ्या जसं आता बाबासाहेबांना रमाईनं साथ दिली त्याच पद्धतीनं त्या 2 सहचारी आहेत ज्यांनी म्हणजे आपला संसार स्वतः एक म्हणजे स्वतःच्या हिमतीवर त्यांनी घरचे तिथपर्यंत आणलाय आणि 2 महापुरुष त्यांनी आपल्या समाजाकडे दिलेले. त्याबद्दल त्यांच्या दोघींचे मी म्हणजे आभार मानते की त्या 2 रत्न आम्हाला मिळाल्यामुळं आज आम्हाला त्यांच्या गुणगान गाण्याची संधी मिळत आहे. आणि माझ्या भोसले परिवारातर्फे माझ्यातर्फे मी कीर्तिपाल दादांना उदंड आयुष्य तथागतांकडे मागते आणि कीर्तिपाल दादांची कीर्ती संपूर्ण जगभर आणि त्यांनी तसे संपूर्ण भारताच्या बाहेर जाऊन आपल्या जन्मभूमीचे कार्य त्यांनी पार पाडले तर ती कीर्ती त्यांची अशी भारतात आणि भारताबाहेर पण गाजत राहो एवढी मी तथागतांकडे प्रार्थना करते आणि इथंच थांबते. जय भीम. नमो बुद्धाय. जगाला शांततेचा मार्ग देणारे गौतम बुद्ध भगवान गौतम बुद्ध विश्वरत्न विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथम त्रिवार अभिवादन करते आणि विचार करत असताना सर्वांना मी अभिवादन करते. आणि कीर्तिपाल गायकवाड यांच्या आज वाढदिवसानिमित्त ते सोलापूरहून येऊन इथं वाढदिवस करता गौरवला ही फार मोठी गोष्ट आहे. आणि कीर्तिपाल गायकवाड हे अष्टपैलू कलाकार आहेत. पूर्वीच गोष्ट कधी नाही म्हटलेलं मी ऐकलेलं नाही. यांना कीर्तिपाल गायकवाडांना खूप दीर्घायुष्य लावो आणि सुखरूप आयुष्य लावो यांच्यात अशी मी बुद्धेची प्रार्थना करते. आणि माझ्या परिवारा गायकवाडतर्फे मी त्यांना खूप खूप लाख लाख शुभेच्छा देते. काय बोललं माहिती म्हणजे जगाला म्हटलं लवकरच मी ते दादा बोलले मारते इथलं म्हणजे आणि हे सांगितलं नाही कीर्तिपद गायकवाडचा पोरता वाढवतो है का केवढा बोलला आता कीर्तिपद साठीला आणि मी प्रभुत्वासाठी तयारी करू साक्षात कीर्तिपदावर बोलायचं. आता कीर्तिपदावर काय बोलायचं हा सगळं आपल्या मोठ्या प्रेमासाठीला इतके वर्ष आम्ही एकत्र काम करतो. कीर्तिपालच्या घरापासून ते समर्पण एवढं प्रेम आपल्याला मिळालं आहे आणि एवढं चांगला गुणी करायला लेखक नाटककार दिग्दर्शक आणि दादांचा आवडता गायक सुद्धा कीर्तिपालचं गाणं आपल्याला खूप आवडतं. हे नाही म्हणतो तुम्ही का तर असं कीर्तिपाल की ज्याने आयुष्य म्हणजे मला माहिती आहे की ते झाल्यानंतर तेव्हापासून ते सुरुवातीमध्ये नाट्य संमेलन घेतल्यापासून तर नाट्य शिबिर घेतल्यापासून सर्वात सातत्याने आम्ही बरोबर काम केलं आणि कीर्तिपालने आम्हाला एवढा सन्मान दिला ना असा मान देणाऱ्या माणसाचा आज या ठिकाणी एवढा सन्मान होतो. खरंच कीर्तिपाल तुम्हाला आयुष्य आयुष्य लागलो. मी प्रभुदेवाच्या नेहमीच्या वतीने माझ्या परिवाराच्या वतीने धर्मभूमीच्या वतीने आणि सर्वांच्या वतीने असंच तुम्हाला आयुष्य लाभो. जसं चंद्राचा चंद्राच्या कलेकरीने आयुष्य त्याचं चंद्र दैनिकरण होतो तसं त्या कलेच्या चंद्राच्या कलेप्रमाणे तुमचं आयुष्य तुम्हाला वेगळं कीर्तिपाल तुम्ही स्वतःच कीर्तिपाल नाही स्वतः कीर्तिपालच येते त्यांना काय तर अशा गुणी सर्व माझ्या कुटुंबाच्या वतीने आणि धर्मभूमीच्या वतीने तसंच प्रभुदेवाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. बुद्ध आहे महाकारुणिक गौतम बुद्ध परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या त्यागाला आणि कार्याला अभिवादन करतो. आज त्यांचा साकारी
जयंती साजरी करत आहोत असे सत्कारमूर्ती कीर्तिपाल डॉक्टर कीर्तिपाल दादा गायकवाड आणि त्यांच्या सुविद्य पत्नी, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष धर्मभूमीचे विकास करण्याचे आदरणीय बिनपुत्र टेक्सास दादा गायकवाड, त्यांच्या डॉक्टर गायकवाड मॅडम आणि मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि तसंच आजच्या कार्यक्रमाला उत्साहाने उपस्थित झालेले सर्व धर्मोपासक उपासका यांचं प्रतिनिधी। तर मला वेळ आपला दिलेला वेळ आहे, म्हणजे आपलं दिलेला आहे, त्यामुळे मी काही जास्त बोलणार नाही। फक्त आज काय आहे, आज पौर्णिमा आहे आणि पौर्णिमा कोणती आहे? भाद्रपद म्हणतात त्याला। आणि भद्र म्हणजे जे अभद्र नाही, भद्र म्हणजे चांगले योग्य। तरी भद्रपद का हा शब्द आला तर आजच्या दिवशी तथागत भगवान गौतम बुद्धांनी आपली आई महाप्रजापती गौतमी आणि त्यांच्या पत्नी यशोदा यांना धर्मदीक्षा श्रावस्ती येथे दिली। पहिल्यांदा धर्मदीक्षा दिली नव्हती, दीक्षा दिली नव्हती, कुठे कपिल वस्तूला दिली नव्हती, कारण महिला हा योग्य नाही। त्यांचे बरेच काही पाठी जे व्यवहारिक आहे त्याच्या अडचणी येतात, त्यांना बाकी दुसऱ्या ठिकाणी राहायसाठी अडीअडचणी येतात, म्हणून त्यांनी नाकारलं होतं। परंतु पीतवस्त्र धारण करून आपल्या 500 अनुयायांसह महाप्रजापती गौतमी श्रावस्तीला गेल्या होत्या आणि तो हाच दिवस आहे भाद्रपद पौर्णिमा। आणि त्यामध्ये यशोधरा सुद्धा होत्या आणि त्या यशोधरांनी सुद्धा दीक्षा घेतली आणि मग दीक्षा घेतल्यानंतर यशोधरीचं नाव काय झालं? भद्रकात्यायन। आणि भद्र म्हणजे चांगली सुशील आणि तेच हे भाद्रपद पौर्णिमा। आणि तो भाद्रपद महिना प्रत्येक बौद्ध महिन्याला एक पाली भाषेमध्ये अर्थ आहे, काहीतरी अर्थाने तो महिना ठरलेला आहे, म्हणजे महिना ठरलेला आहे। तर ह्या अशी भाद्रपद पौर्णिमा आणि त्या दिवशी डॉक्टर कीर्तिपालांचा जन्मदिवस आला आणि ह्या भाद्रपद पौर्णिमेच्या प्रमाणे त्यांचं भावी आयुष्य जीवन हे चांगलं घडो अशी मी सर्व उपस्थित धर्मोपासक उपासिकांना मी मंगल कामना करतो। आणि अधिक वेळ न घेता मी त्यांच्यावर कविता केली आहे आणि त्या कवितेचं नाव आहे धमाल एक कीर्तिपाल। धमाल एक कीर्तिपाल म्हणजे कीर्तिपाल नावाचा एक धमाल माणूस आहे, काहीतरी त्यांच्यामध्ये काही गुण आहे। आपण इथे लिहिलेलं आहे, साहित्य रत्न अध्यक्ष अखिल भारतीय प्रबुद्ध नाट्य परिषद, प्रवक्ते, एशिया धर्मभूमी देऊळवड, कवी, नाटककार, अभिनेते, दिग्दर्शक, प्रबुद्ध विचारवंत म्हणजे अधिक वगैरे वगैरे म्हणतो आपण त्यांना ETC। तर त्यांच्यावर आहे एक कविता आहे की माणूस मग साठी आली का हातामध्ये काठी येते म्हणतात, मारण्यासाठी नाही तर चालण्यासाठी, बरोबर आहे ना? तर काठी येते पूर्वीचे लोक म्हणायचे, पण ते दिसायला एकदम आता म्हणजे साठी आली तरी असं वाटतं की ते म्हणजे यंग आहे, यंग। तर असं तर आज आपण जमलो ज्यांच्यासाठी, ज्यांची आली साठी ना, तर आज आपण जमलो ज्यांच्यासाठी त्यांच्या कार्याच्या काय करू गोष्टी, त्यांच्या कार्याच्या काय करू गोष्टी म्हणजे शब्दाला त्यांना समाविष्ट करता येत नाही। जगाने झिजवली आता उलटली उलटत आहे साठी आणि अमूल्य योगदान देत आहे या धर्मभूमीसाठी, अमूल्य योगदान देत आहे या धर्मभूमीसाठी। त्यांना कवी म्हणू की नाटककार म्हणू, त्यांना कवी म्हणू की नाटककार म्हणू, पडद्यावरचे की त्या मागचे कलाकार म्हणू, पडद्यावरचे की त्या मागचे कलाकार म्हणू, तलवार घेऊन रथावर बसलेला शिवा म्हणू, जे संविधान हातात घेऊन असलेला भिवा म्हणू, ते संविधान हातात घेतलेला भिवा म्हणू। माणूस हा एक रूप आहे, हा माणूस एकच आहे, रूप ना आपल्यासारखं नाक कान डोळे सगळं आहे। माणूस हा एक रूप आहे, अनेक माणूस हा एक आहे, रूप अनेक आहे। याला ख्याती म्हणावी की कीर्ती मोठी, याला ख्याती म्हणावी की कीर्ती मोठी, जवानी झिजवली आता उलटत आहे साठी आणि अमूल्य योगदान देत आहे या धर्मभूमीसाठी, अमूल्य योगदान देत आहे। कधी होतो एंकर, कधी होतो एंकर, कधी ऍक्टर, कधी रायटर तर कधी डायरेक्टर, कधी रायटर तर कधी डायरेक्टर। पाहिलं नाही हो योद्धा असा मी फायटर, पाहिला नाही हो योद्धा मी असा फायटर जो संपूर्ण स्फूर्तीचं इंजेक्शन देतो असा आहे तो डॉक्टर, स्फूर्तीचं इंजेक्शन देतो असा आहे तो डॉक्टर। वेळ काढणार तुम्हाला असतात दादाच्या सदा पाठी आणि वेळ आणि झटतात
जवानी जिजावली आता उठत आहे साठी अमूल्य योगदान देता येते धम्मभूमीसाठी, अमूल्य योगदान देता येते धम्मभूमीसाठी. पुस्तकही छापत असतात, त्यांची पुस्तकं पाहिले मी कथा मामाकडे. पुस्तकही छापत असतात त्यात विचार करता पुरोगामी, पुस्तकही छापत असतात त्यात विचार करता पुरोगामी, जीवनाची फुलं व पाकळी लागो म्हणून समाजाच्या कामी. लागो विद्या दानही चालू राहावे न पडो कशाची कमी. इच्छा आहे तुमची की विद्या दानही चालू राहावे न पडो कशाची कमी. ध्यास एकच असतो मनी पाहू विकासशील धर्मभूमी, पाहू विकासशील धर्मभूमी. रात्र असो व दिवस इथे कधी टपूनच असतात, जेव्हा मी प्रोग्राम असतो इथे टपूनच असतात सकाळी. म्हणून रात्र असो व दिवस नेहमीच देता इथे भेटी. आणि जिजावली आणि जवानी जिजावली आता उलटणीसाठी अमूल्य योगदान देता तुम्ही धम्मभूमीसाठी, अमूल्य योगदान देता तुम्ही धम्मभूमीसाठी. शब्दाचे जादूगार आहे तुम्ही, शब्दाचे जादूगार आहे. शब्द खूप श्रीमंत माणूस आहे, खूप श्रीमंत, पण पैशाने नाही, शब्दाचे साठ आहे. शब्दाचे जादूगार आहे तुम्ही आणि शब्दाला एक चाल आहे तुम्ही. त्या शब्दाला चाल आहे तुम्ही. संगीतही लावता गीताला तुमच्या विद्वत्तेची कमाल आहे तुम्ही, विद्वत्तेची कमाल आहे. संगीतही लावता, शब्दाचे जादूगार आहे तुम्ही. शब्दात एक चाल आहे. संगीतही लावता तुम्ही गीताला, तुमच्या विद्वत्तेची कमाल आहे. रस्ता भीमबुद्धाची गाणी तुमच्या नावात धमाल आहे. गायनातही सूर आणि ताल आहे. प्रत्येक ओळीत कीर्ती पाल आहे. आज तुमची आहे साठी, कीर्तिपाल आहे ओठी. आज तुमची आहे साठी म्हणून आमच्या कीर्तिपाल आहे ओठी. हे कीर्तिपाल आहे आपले सहपाठी, ते एकटे नाही आहे, ते आहे आपले सहपाठी. मोठ्या बाजू मित्रत्वाच्या गाठी. आणि खूप गोड लागेल आज तुम्ही दिलेली रोटी, खूप गोड लागेल आज तुम्ही दिलेली रोटी. आणि खूप गोड लागेल आज तुम्ही दिलेली रोटी. जवानी जिजावली आता उठत आहे साठी, अमूल्य योगदान देत आहे तुम्ही धम्मभूमीसाठी. आज आपण जमलो ज्यांच्यासाठी, त्यांच्या कार्याच्या काय करू गोष्टी, त्यांच्या कार्याच्या काय करू गोष्टी. जवानी जिजावली आता उठत आहे साठी, अमूल्य योगदान देत आहे तुम्ही धम्मभूमीसाठी. इंजेक्शन न देणारे पण स्फूर्तीचं इंजेक्शन देणारे डॉक्टर कीर्तिपाल गायकवाड साहेब यांच्या पुण्याच्या मी उपस्थित सर्व धर्म उपासक उपासिकातर्फे त्यांच्या जीवनामध्ये सुख, शांती, समृद्धी, सुख शांती समृद्धी लाभो अशी मी मंगल कामना करतो. आणि आपले दोन शब्द इथे संबोधन आपण शांतपणे माझे दोन शब्द ऐकून घेतले त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. नमो बुद्धाय. आदरणीय भूमिपुत्र टेक्सदादा गायकवाड, डॉक्टर गायकवाड मॅडम, अमरदासजी शिंदे सर, हिरापुत्र भगवान गुरुजी आणि अशोक गायकवाड साहेब आणि या विचारपीठावरील आजचे सत्कारमूर्ती ज्यांच्या 61 निमित्त या धम्मभूमी परिवारातर्फे हा कार्यक्रम दादांनी आयोजित केला, ते आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक, ज्येष्ठ शब्द वापरला करतो अनुभवाचा आणि त्यांच्या वैचारिक विद्वत्तेच्या दृष्टीने वापरला. वयानुसार म्हणजे त्याच्या प्रकृतीकडे बघितल्यानंतर तशा पद्धतीचे ज्येष्ठ विद्याला मिळत नाही, तर चळवळीचं त्यांचं जे योगदान आहे असे ज्येष्ठ मार्गदर्शक डॉक्टर कीर्तिपाल गायकवाड आणि त्यांच्या पत्नी. वेळेची मर्यादा असल्यामुळे जी कविता मी दादांनी सांगितली होती आणि काही कविता लेख वगैरे लिहा, तर त्यानिमित्ताने मी जी कविता लिहिली होती ती कविता सादर करतो आणि मी माझी कविता संपवतो. कविता अशी आहे, निष्ठावान. कीर्तीचाही मोह नाही. कीर्तिपाल सरांच्या नावात कीर्ती हा शब्द आहे, परंतु हा माणूस असा आहे की ज्या चळवळीत त्यानं आयुष्य झुकून दिलं ती चळवळ स्वार्थाची चळवळ नाही, ती चळवळ समाजाला योगदान देण्याची चळवळ आहे दादांनी उभी केलेली. तर अशा निस्वार्थ मिळकती चळवळीमध्ये कीर्तिपाल यांना दुसऱ्या कशाचा तर मोह असायचा प्रश्न नाही, पण नाव होणे, प्रसिद्धी होणे, प्रतिष्ठा होणे
याही बाबीचा मोह कुठं दिसत नाही. म्हणजे कीर्तीचाही मोह नाही, विचारांशी तडजोड नाही. देवपुत्र टेक्सास दादा गायकवाड यांचं सगळं साहित्य पीएचडीच्या निमित्तानं माझं वाचून झालं. थेसिस या महिन्यात सबमिट होतोय. मला एवढ्या प्रखरपणे आंबेडकरी विचार एवढ्या प्रखरपणे मांडणारा आणि ती कलात्मक अंगाने मांडणारा, वैचारिक पुस्तकं तर अगदी जबरदस्त आहेत, पण नाटकाच्या माध्यमातून चित्रपटाच्या माध्यमातून कलात्मक अंगाने मांडणारा माणूस आजपर्यंत म्हणजे जेवढे मी साहित्य वाचत त्याच्यामध्ये भेटले नाही. असे दादांच्या विचारात कधी तडजोड नाही. त्यामुळे दादांची शिष्य असणाऱ्या कीर्तिपालांच्या विचारात तडजोड नाही. कीर्तीचाही मोह नाही, विचारांशी तडजोड नाही, घेतला वसा सोडला नाही. 40 वर्षाहून अधिक वर्ष झाली दादांचा विचार दादा पटले. कीर्तिपालांनी नोकरीची पर्वा केली नाही, संसाराची पर्वा केली नाही, पुढचं काय होईल याची पर्वा केली नाही आणि तो आज तागायत वसा सोडला नाही. तो घेतला वसा सोडला नाही, ध्येयापासून ढळला नाही. एकच लक्ष प्रबुद्ध भारत करण्याचं, त्या ध्येयापासून आजपर्यंत घडलेले. नाव कीर्तिपाल त्यांचे प्रिय शिष्य भीमपुत्रांचे. स्वप्न महान युगनायकांनी बाबासाहेबांचं स्वप्न होतं प्रबुद्ध भारत करण्याचं. ते स्वप्न अनुयायांनी पूर्ण करणं, बाबासाहेबांच्या कालखंडात अधूर राहिलेलं काम त्यांच्या अनुयायांनी चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी करणं अशी बाबासाहेबांची अपेक्षा होती. भीमपुत्र टेक्सास दादा गायकवाड यांनी ती जबाबदारी अंगावर घेतली. ते आज तागायत काम करत आहेत. प्रिय शिष्य भीमपुत्रांचे स्वप्न महान युगनायकांचे प्रबुद्ध भारत करण्याचे जीवन केले त्याने समर्पित. त्याने म्हणजे कीर्तिपालांनी जीवन केले त्याने समर्पित, ध्येयावरच लक्ष केंद्रित. कीर्तिपाल यांची पहाट उठल्यापासून कीर्तिपाल झोपेपर्यंत जर कुठल्या गोष्टीचा विचार करत असतील तर दादा धर्मभूमी, प्रबुद्ध भारत, प्रबुद्ध प्रकाशन, प्रबुद्ध चित्रपट, प्रबुद्ध नाट्य, त्यांच्या घराचं नाव आहे प्रबुद्ध भवन, त्यांच्या मुलाचं नाव प्रबुद्ध. आता ताईंनी ज्या पद्धतीने सगळी कविता सांगितली त्याच्या, तर ह्या प्रबुद्ध आणि भीमपुत्र टेक्सास दादा गायकवाड यांच्याशिवाय कीर्तिपालांच्या आयुष्यामधला बाकीचा पाठ किती जर टक्के काढला तर तो फार कमी येईल. हे सगळं जीवन त्यांचं प्रबुद्ध या शब्दानं भारले असं जीवन कीर्तिपालांचं आहे. ध्येयावरच लक्ष केंद्रित, प्रबुद्ध रंगभूमीस अर्पित समर्पित, प्रबुद्ध रंगभूमीस अर्पित, निष्ठावान तो समर्पित. 40-45 वर्ष एका विचारधारेसाठी, एका विचारासाठी, एका चळवळीसाठी स्वतःचं योगदान म्हणजे वेळेचं, समाजा प्रसंगी पैशाचं, म्हणजे कुठल्याही पद्धतीचा स्वार्थ न साधता अशा पद्धतीचं योगदान देणारा महाराष्ट्रात, देशात आंबेडकर चळवळीमधला समर्पित कार्यकर्ता मिळणं मुश्किल आहे. डॉक्टर कीर्तिपाल गायकवाड यांच्या रूपानं तो आम्हाला सोलापुरात सापडला. म्हणजे सोलापुरात आम्हाला त्यांची भेट झाली. आमच्यासाठी सुवर्णक्षण होतं. कवी, दिग्दर्शक, नाटककार, प्रबुद्ध भारताचा भाष्यकार, कवी, दिग्दर्शक, नाटककार, प्रबुद्ध भारताचा भाष्यकार. हे भाष्यकार काय म्हटलं? ही सगळी विचारधारा दादांनी तथागत बुद्ध बाबासाहेब यांच्यापासून दादांनी डेव्हलप केली असते, तरी दादांच्या या सगळ्या विचारधारेवरती जी समीक्षा, मी जी काही नाटकांची पुस्तकं वाचली, जी काही प्रबुद्ध प्रकाशनची पुस्तकं वाचली आणि कीर्तिपाल गायकवाड यांची त्याच्यावरती प्रस्तावना. मी मराठी साहित्याचा एक विद्यार्थी असल्यामुळं आणि पहिल्यापासून साहित्याची आवड असल्यामुळे, गणित साहित्य वगैरे या सगळ्या गोष्टी असल्यामुळं विद्यापीठीय विचारवंतांच्या म्हणजे डॉक्टर, पीएचडी झालेल्या सगळ्या लेखक विचारवंतांची जी काही पुस्तकं जेवढी आजपर्यंत मी वाचत होतो त्यांच्या समीक्षा मी वाचत होतो. मी यापूर्वी बोललेलो आहे. डॉक्टर कीर्तिपाल गायकवाड यांनी दादांच्या नाटकांना आणि पुस्तकांना ज्या समीक्षा दिल्या, ज्या प्रस्तावना दिलेल्या, अशा पद्धतीच्या दर्जेदार प्रस्तावना मला विद्यापीठाच्या प्राध्यापकांच्या सुद्धा लेखणीतून अवतरलेल्या दिसल्या नाहीत. त्या प्रस्तावनेमध्ये कीर्तिपाल यांच्यातला चांगला समीक्षक तरी जाणवतो, पण कीर्तिपाल यांच्यातला तळमळीचा, अंतःकरणापासून तळमळीचा, प्रबुद्ध भारतासाठी, धम्मभूमीसाठी तळमळीचा कार्यकर्ता कसा पेटलेला आहे, त्या जर तुम्ही प्रस्तावना बारकाईने वाचल्या तर तुमच्या अंतःकरणाला भेटतील. इतके सुंदर प्रस्तावना कीर्तिकारांनी लिहिलेली. कवी, दिग्दर्शक, नाटककार, प्रबुद्ध भारताचा भाष्यकार, प्रत्येक कामास सदैव तयार. दादांनी फक्त सूचना सांगायची, त्या कामास कीर्तिपाल तयार.
म्हणजे आपण काय म्हणतो, डॉक्टर कीर्तिपाल गायकवाड नाटक आहे, दिग्दर्शक आहे, प्रकाशक आहे, विचारवंत आहे, वक्ता आहे, तालुकात आहे, हे सगळं आहे. पण कीर्तिपाल हे सगळ्यात मोठं जर काय असेल तर भीमपुत्र टेक्सास दादा गायकवाड यांच्या चळवळीतल्या प्रत्येक कामामध्ये पडद्यामागचे सर्वात मोठे कलाकार जर कीर्तिपाल गायकवाड आहेत. पडद्यावर ते एखादी भूमिका करतात, पडद्यावरची त्यांची भूमिका तर उत्कृष्टच आहे. एखादी भूमिका म्हणजे तुम्ही नाटकाच्या अर्थाने घेऊ नका, कुठल्याही कार्यक्रमाची किंवा चित्रपटाच्या अर्थाने घेऊ नका. पडद्यावर कीर्तिपाल असे दिसतात कधी ना कधी, परंतु हे सगळं करण्याच्या पाठीमागं जे दादांचं परिश्रम असतं, टीमचं परिश्रम असतं, त्या टीम मधला अत्यंत महत्वाचा घटक गेली 40-42 वर्ष याच्यापासून आता गेली आजपर्यंत कीर्तिपाल गायकवाड आहे. म्हणून कवी, दिग्दर्शक, नाटककार, प्रबुद्ध, भारताचा भाष्यकार, प्रत्येक कामात सदैव तयार, भीमपुत्राच्या आज्ञेचा पालन करा. दादांनी आज्ञा केली, कीर्तिपाल यांनी ती शिरसावंत म्हणून त्या पूर्णपणे योगदान देऊन कुठल्याही गोष्टीची ते पर्वा न करता दादा ज्या कामामध्ये दादाने आपलं जीवन समर्पित केलेलं आहे त्याच कामासाठी कीर्तिपाल यांनी आपलं जीवन समर्पित केलेलं. तेव्हा अशा हे दोन समाजाचे मोठे मार्गदर्शक, सांस्कृतिक चळवळीचे दादा, भारतीय मूल आणि भूमिपुत्रांची चळवळ आहे ही प्रबुद्ध सांस्कृतिक चळवळ, भारतीय भूमिपुत्रांची आणि तथागत बुद्धांचा विचार या अर्थानं वैश्विक मान्यतेची अशी ही प्रबुद्ध सांस्कृतिक चळवळ आहे. त्या प्रबुद्ध सांस्कृतिक चळवळीचे प्रबुद्ध नायक भीमपुत्र टेक्सास दादा गायकवाड यांना सावलीसारखा साथ देणारा कीर्तिपाल यांच्या जीवनातून आपण काही ना काही बोध घेऊया, ही प्रेरणा या कार्यक्रमातून घेऊया आणि त्यांच्यासारखं योगदान या चळवळीसाठी दादांना देऊया आणि आपल्या जीवनाचे कल्याण करून घेऊया, आपणही प्रबुद्ध होऊया. अशा पद्धतीची एक मनोकामना डॉक्टर कीर्तिपाल गायकवाड यांना त्यांच्या 61 निमित्त मंगल कामना व्यक्त करताना देतो. माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय भीम. आज इथे आपण डॉक्टर कीर्तिपाल गायकवाड यांना आपण शुभेच्छा देण्यासाठी, त्यांच्या वाढदिवसाच्या 60व्या शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहोत. त्याचप्रमाणे आज गोवर गुरुजींचा सुद्धा वाढदिवस आहे, त्यांना सुद्धा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आज 7 तारीख आहे आणि ही कार्यक्रमाचं सर्व शुभ कार्य दादांचा वाढदिवस 7 तारखेचा, कीर्तिपाल गायकवाडचा दादा यांचा वाढदिवस 7 तारखेचा, भोरगुरुजीचा वाढदिवस 7 तारखेचा आणि मी आतापर्यंत एवढे 7 तारखेचे वाढदिवस पाहिले ते सर्व कीर्तिमान आहे, काहीतरी कीर्ती करतात. कदाचित कीर्तिपाल गायकवाडचं नाव कीर्तिपाल त्याचमुळे ठेवलं जातं की त्यांनी त्यांच्या हाताने समाजासाठी त्यांनी कीर्ती करावी असं त्यांच्या कदाचित आई वडिलांना किंवा त्यांचं नाव ज्यांनी ठेवले त्यांना वाटलं होतं. त्याच्यामुळं त्यांच्या आयुष्यामध्ये सुख, शांती, समाधान, वैभव, आरोग्य भरभरून मिळावं अशी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि येथे जय हिंद. महाकारुणिक भगवान गौतम सर्व संपन्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी उपस्थित सर्व विचारमंच उपस्थित विकास करण्याचे भीमपुत्र टेक्सास दादा गायकवाड, डॉक्टर ताई आणि दलित अध्यक्ष शिंदे सर आणि वाघमारे साहेब आणि ज्याचा आज कळत आणि पवारजी आणि तसेच बहुजन समाज पार्टीचे अध्यक्ष आणि गायकवाड ताई या ठिकाणी सत्ता मूर्ती त्यांचा आज आपण सर्व उपस्थित मोठ्या उत्साहाने आणि खरंच वेळ काढून आपण सत्ता मूर्ती डॉक्टर कीर्तिपाल गायकवाड सर यांच्या वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा म्हणून आपण या ठिकाणी आला त्या ठिकाणी सर्वांचे मी धन्यवाद देतो. आणि खरंच डॉक्टर कीर्तिपाल सर हे खरंच एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे, कारण की त्यांच्या व्यक्तिमत्वातून खरंच कधी ते शिवाजी महाराज कधी ज्योतिराव फुले म्हणजे त्यांचा चेहरा आणि फिजिकल असं दिसते, त्यांचं व्यक्तिमत्व अष्टपैलू व्यक्तिमत्व असं आहे की ते परफेक्शन आहे त्यांच्या चेहऱ्यामध्ये, की ते कुठल्याही व्यक्तिमत्व किंवा ज्या महापुरुषांच्या भूमिका किंवा विचार जातील ते परफेक्ट असतात. म्हणजे खरंच ते त्यांच्या चेहऱ्यातून कधी शिवाजी महाराज कधी हुबेहूब दिसतात तर कधी ज्योतिराव फुले हुबेहूब दिसतात. म्हणजे किती परफेक्शन आहे त्या चेहऱ्याचं व्यक्तिमत्वाचं की ते त्या चेहऱ्याच्या व्यक्तिमत्वामध्ये जाऊन बसतात. म्हणजे किती परफेक्शन त्यांचं कार्याचं आपल्याला दिसून येते. आणि आपण सर्वांनी आपल्या सर्वांच्या एक भूमिका ऐकलेल्याच आहे.
पडळकर साहेब त्यांच्या भूमिकेतून सर्व काही गोष्टी विचारात नाही केल्या आहेत. आपले उपसध्यक्ष होते त्यांनी पण चांगल्या पद्धतीने कविता मांडली. खरं तर भगत गुरुजींची आज अपेक्षा होती ऐकण्याची की ते खूप चांगल्या पद्धतीनं आज त्यांच्यावरती कविता बोलले जात असते, परंतु आज त्यांनी बोलले नाहीत. म्हणून माझ्यातर्फे आणि माझ्या वानखेडे परिवारातर्फे मी डॉक्टर कीर्तिपाल यांना खरंच मनापासून शुभेच्छा देतो. आणि दुसरे विषय सांगायचं म्हटल्यावर बॅनरवरती लिहिलेलं आहे प्रबुद्ध साहित्यरत्न अध्यक्ष, प्रबुद्ध नाट्य परिषद आणि प्रवक्ते यांच्याची जन्मभूमी देवरो, कवी, नाटककार, अभिनेते, दिग्दर्शक आणि प्रबुद्ध विचारवंत. ते खरंच महान विचारवंत आहे. आणि तसेच ते नागार्जुन आयुर्वेदिक म्हणजे भरतमाल्याच्या याच्यातून हे वाटते ते एक सर्व आहे तो विचारवंत आणि जे काही त्यांच्या ज्या लिहिलेल्या गोष्टी आहेत तिथे आहेत. परंतु ते त्यांच्याकडे ते सातत्याने बॅग असते त्यांच्याकडे आणि त्या बॅगेमध्ये त्यांचे औषध असते. म्हणजे जोही कोणी माणूस औषधीने किंवा पद्धतीनं दुखी असेल किंवा रोगी असेल किंवा फिजिकली काही त्याचा अनफिट असेल तर त्यांच्याकडे ते लगेच त्यांच्यावर ते आयुर्वेदिक पद्धतीने त्यांच्या गुणानं त्यांच्यात जे काही आहे कला आणि त्यांच्या डॉक्टरकीचं ज्ञान ते लगेच त्यांना देऊन बरं करतात. म्हणजे हे सर्व काही गुण संपन्न असूनही ते कोणी जर कोणी तब्येत बरं नसेल तर ते वेळेवर तुझी तब्येत बरी करतात. म्हणजे त्यांच्या व्यक्तिमत्व ते खूप मोठा गुण आहे तो. आणि ते व्यक्तिमत्व खरंच खूप व्यक्ती म्हणावं असं वाटते. आणि त्यांच्या या उदंड आयुष्यासाठी मी बुद्धाचरणी याचना करतो की त्यांचं आयुष्य यापुढे पुढील आयुष्यासाठी मी मनोकामना आणि शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद. सर्व महामानवांना प्रथम मी अभिवादन करतो आणि विचारपीठावरील सर्व मार्गदर्शक आपण सर्व या ठिकाणी माझे सामित्र गुरु वरील आदरणीय कीर्तिपाल गायकवाड साहेब यांना मी माझ्या जानराव कुटुंबियातर्फे आणि ज्या कर्मचारी संघटनेसाठी जिल्हाध्यक्ष आहेत त्या कर्मचारी संघटनेतर्फे तसेच प्रबुद्ध साहित्य परिषदेचा जिल्हाध्यक्ष या नात्याने त्यांना शुभेच्छा देतो. वेळेचं भान ठेवतो. फक्त या ठिकाणी मला माफ करा, मी पाली साहित्याचा अभ्यासक विद्यार्थी आहे. काही जणांनी तथागत बुद्धांच्या चरणी प्रार्थना वगैरे जे शब्द वापरले तर बुद्ध देव नाही, बुद्ध आशीर्वाद देत नाही, बुद्ध चमत्कार करत नाही. ज्यांनी ज्यांनी मंगलकामना साहेब हे म्हणाले मंगलकामना आणि जणांनी जे मंगलकामना म्हणाले त्यांचं मी आभार मानतो. कारण मंगलकामना हा शब्द बौद्ध धर्मामध्ये आहे. मंगलचरण काही भगिनी पण म्हणाले की आम्ही प्रार्थना करतो बुद्धचरणी विनंती, तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्या बौद्ध शास्त्रामध्ये नाही. त्याच्यामध्ये आपली सुधारणा कारण शब्दकला हा फार मोठा आहे. व्यासपीठ आमच्याकडे विचारपीठ असावं, विचारमंच असावा, असे काही शब्दखल आहेत की ते मनोवादाला पूरक आहे आणि ते आमच्या कार्यक्रमातून जर ते आम्ही शब्द वापरत असतो तर ते योग्य नसावं असं या ठिकाणी एक आपला छोटासा कार्यकर्ता आणि पाली साहित्याचा अभ्यास कारण मी वयाच्या 61 वर्षात हे पाली केलंय आणि आता मी PhD करणार होतो. परंतु पाली विद्यापीठानं मला बोलवलं PhD साठी, परंतु ऐन वेळेला मला नकार दिला. त्याने मला माहीत नाही का दिला ते, पण नंतरही पुढच्या 1-2 वर्षात पाली करण्याचा माझा मानस आहे. PhD करायचा नसेल तर मग परत मी काल राज्यशास्त्रावरती ॲडमिशन घेतलं आमच्या विद्यापीठामध्ये सोलापूरच्या आणि राज्यशास्त्राचा अभ्यास करूनही मी PhD करणार आहे. आणि हे सर्व जे आहे ते आपण बुद्धांच्या मार्गाने आम्ही जात आहोत. त्यामध्ये बुद्धांचा आशीर्वाद वगैरे काय नाही, पण बुद्धांच्या विचारांची प्रेरणा आहे आणि आपल्याही विचारांची मला मार्गदर्शनाने प्रेरणा मिळो असं मी या ठिकाणी आपणास अभिवादन करतो आणि माझे विचार शब्द या ठिकाणी संपवतो. धन्यवाद. जय नमो बुद्धाय. तथागत महाकारुणी भगवान गौतम बुद्ध बोधिसत्व नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रथम अभिवादन. आज हे सत्कारमूर्ती आमचे बंधू कीर्तिपाल गायकवाड आपल्या सर्वांचे सर्वस्व विमुक्त केशवदादा गायकवाड, डॉक्टर वैदिक गायकवाड, अंबादासजी शिंदे साहेब त्यांचा अध्यक्ष, आमच्या गायकवाड ताई, मार्गदर्शक भवापुरीजी, समोर बसलेले सर्व अष्टप्रधान मंडळ, बुद्धघाट कृती समिती, धम्मभूमी एज्युकेशन सोसायटी, धम्मभूमी महिला संघ या सर्वांचं मी या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो. कीर्तिपाल गायकवाड हे यांची ओळख
सोलापूरला आमची झाली. सोलापूरला त्यांनी अखिल भारतीय प्रबोधनाने संमेलनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. आणि 3-4 दिवस सोलापूरला मुक्कामी होतो. सर्वांची व्यवस्थित अशी खात्री झाली. कीर्तिमान गायकवाड कार्यकर्ता आणि कलाकार दोन्ही असल्यामुळं सगळ्यांना असं व्यवस्थित त्या ठिकाणी मदत केली होती. दादाच्या सहवासात जसे आम्ही सगळेजण तसे कीर्तिमान दादा सुद्धा आमच्याबरोबर तेव्हापासून आहे. आता तुम्ही त्यांच्या फेसबुकवर पाहतात, कधी सरदारचं रूप येते, कधी शिवाजी महाराजांचं रूप येते, कधी म्हणजे अनेक पैलू त्यांच्यामध्ये त्या कलाकारीमध्ये बसलेले आहेत. असे आपले कीर्तिमान दादा गायकवाड यांना आपल्या सर्वांच्या वतीने मी मनोकामना देतो आणि शुभेच्छा देतो. या ठिकाणी थांबतो. जय भीम. प्रथमतः सर्वांना नमस्कार. जय भीम. आज ज्यांची षष्टी आज आपण इथं साजरी करत आहोत, धर्मभूमी परिवारातले असे हर हुनरी कार्यकर्ते आणि पुरोगामी विचारांचे, म्हणजे ज्यांच्याकडनं त्यांच्या पेहरावराचे करता शिवाजी महाराजांचा असो, महात्मा फुलेंचा असो, या संत गाडगेबाबांचा असो, जे एकपात्री नाटक करतात त्या नाटकामधनं समोरच्याला एवढं मोहित करतात की काहीतरी माणसांनी या पुरोगामी विचारांचा विचार केला पाहिजे आणि त्याच्यावर आपण चाललो पाहिजे. असे हर हुनरी कलाकार म्हणावं, त्याच्यात असं कोणतंच मला वावगं वाटत नाही की त्यांना काय उपमा द्यावा आणि काय त्यांच्याबद्दल सांगावं. कारण असे हे धर्मभूमीला लाभलेले, दादांच्या सहवासात असले, 40 वर्ष दादांशी संपर्क असले असे आमचे कीर्तिपाल दादा या धर्मभूमीचे प्रवक्ते आणि धर्मभूमी आस्था असते त्याचे, त्यांच्या या षष्टीस माझ्याकडनं खूप मंगलकामना. आणि तसेच तुम्ही ज्या पुरोगामी विचाराच्या पक्षामध्ये काम करतो, बहुजन समाज पार्टीच्या पुणे जिल्हा प्रभारीच्या नात्याने आणि मावळ विधानसभेच्या विचाराच्या नात्याने मी त्यांना खूप मनोकामना देतो. आणि असेच तुमचे विचार लोकांमध्ये आम्ही जागरूकपणे पाठवू, विचार घेतले तर ते प्रबुद्ध होतील आणि प्रबुद्ध झाले. ते जे स्वप्न बाबासाहेबांना अगोदर होते त्यांनी 1924 साली एका पुस्तकात लिहिले की हा समाज 100 वर्षानंतर सत्तेमध्ये जाईल. ते सत्तेचे स्वप्न 100 वर्ष होऊन गेली, पण आपण नुसतंच याच्या उजळीने त्याच्या उजळीने पाणी पितोय. बाबासाहेबांनी आपल्याला एकच रोजगार पासली होती की महाराष्ट्र सत्याग्रह करून, पण आपण दुसऱ्याच्या रोजगाराने पाहतोय. तर दादांचं हे स्वप्न नक्कीच पुरोगामी विचारांचं जागोजागी फिरण्याचं आम्ही करतो आहोत आणि करत राहू. आणि हा त्या देशामध्ये पुरोगामी विचारांचं सरकार लाभो अशी या सृष्टीच्या निमित्त इथं मंगलकामना करतो आणि माझ्या शब्दाला पूर्ण देतो. धन्यवाद. सर्वांना नमोबुद्ध जय भीम. आज डॉक्टर साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही त्यांना भरपूर शुभेच्छा देतो. पण आपण सगळ्यांच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत त्या केवळ आपण वाणीने दिलेल्या आहेत. बुद्धांच्या तत्वाप्रमाणे शरीर, मन आणि वाणीने ज्या शुभेच्छा तुम्ही दिल्या तर त्या बरोबर मिळतात, त्या लागतात. तर आपलं मन पुढे ते भडकत होतं आणि आपण शुभेच्छा देत होतो. स्वतःला चेक करून बघा. तर आपण 1 मिनिट जर सगळ्यांनी स्वतःचे डोळे बंद केले आणि स्वतःच्या श्वासावरती लक्ष दिलं आणि श्वासावरती लक्ष देत असताना जर तुम्ही त्यांना मैत्रीच्या म्हणा, दीर्घ आयुष्याच्या म्हणा शुभेच्छा दिल्या तर त्या तंतोतंत त्यांना मिळतील. त्याच्यासाठी सगळ्यांनी 1 मिनिट डोळे बंद करावं. माझ्याकडे 1 मिनिटाचा टाइम आहे. 1 मिनिटासाठी सगळ्यांनी डोळे बंद करा. स्वतःचा श्वास पहा, त्यांचा चेहरा डोळ्यासमोर आणा आणि मग त्यांना मंगल मैत्री द्या. सगळ्यांनी अशीच मैत्री आपण प्रत्येकाच्या वाढदिवसाच्या वेळी दिल्या गेली पाहिजे, म्हणजे ते मन आणि शरीर आणि वाणीपासून होईल आणि ते बरोबर मिळेल. तर सगळ्यात डोळे आपण सहज स्वाभाविक श्वासावरती आपल्याला लक्ष द्यायचं आहे. श्वास आला तर जाणायचा आहे, श्वास आला. श्वास गेला तर जाणायचा आहे, श्वास गेला. शुद्ध स्वाभाविक नैसर्गिक श्वास. 1 मिनिट काम करायचं आहे आणि 1 मिनिटानंतर आपल्याला डॉक्टर कीर्तिबाबांना शुभेच्छा द्यायच्या. शांत मनाने, शांत चित्ताने स्वतःचा नैसर्गिक श्वास बघायचा आहे. याला आनापानसती म्हणतो. त्याचा श्लोक भगवान बुद्धांनी लावला.
पाहायला तर भेटत नाही म्हणून आपलं थोडं आपल्या ताब्यात आले, शांत झाले. तर शांत चित्ताने शांत मनाने त्यांच्या दीर्घायुष्यासाठी त्यांच्या मंगलायुष्यासाठी तुम्ही कामना करू शकता. फार फार धन्यवाद. तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे मंगल कामना दिली त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो. धन्यवाद. जय. मंचावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर बंधू व भगिनी, कीर्तिपाल गायकवाड यांच्यासोबत आमच्या लग्नाला 30 वर्ष कंप्लीट झालेले आहेत. त्या 30 वर्षामध्ये आमच्या आयुष्यामध्ये खूप चढउतार आलेले आहेत आणि त्यावेळेस आमची परिस्थिती एवढी काही चांगली नव्हती आणि त्यावेळेस आम्हाला सासू सासऱ्याने हो आता चांगली आहे. सासू सासऱ्याने आम्हाला खूप सपोर्ट केलेला आहे. माझ्या आईवडिलांनी पण आम्हाला मदत केलेली आहे आणि मी त्यावेळेस त्यांना म्हणायचे की मी ते छोटं मोठं काम करते, मी मार्केटिंगचं काम करते किंवा मी कुठेतरी एक जॉब बघते. तर ते म्हणायचे अजिबात नाही, जर व्हायचं असेल तर लेक्चररच व्हायचं, नाहीतरी घरातच बसायचं. मग अशा प्रकारे मी माझं BA कम्प्लीट केलं, MA कम्प्लीट केलं, BEd कम्प्लीट केलं, परत MA दुसऱ्या विषयात MA कम्प्लीट केलं आणि त्यानुसार मी लेक्चरर म्हणून ज्युनियर कॉलेजला अक्कलकोटला जॉईन झालेली आहे आणि त्यांनी देखील खूप कष्ट खाल्लेले आहेत आणि आम्हाला विशेष म्हणजे दादांचा पण खूप सपोर्ट होता आणि आम्ही आमच्या कष्टातूनच मुलांना एक मुलीला BE केलेला आहे, म्हणजे IT इंजिनियर झालेली आहे आणि मुलगा MSc BEd झालेला आहे आणि त्यामुळे आता आम्ही सर्वजण दादांच्या कृपेने सर्वजण आम्ही सुखी समाधानी आहोत. धन्यवाद. आता यानंतर अत्यंत बंडखोर वृत्तीचे आणि कार्याचे माहीर असलेले, तर मी त्यांना स्वतः पाहिलेले की त्यांनी फार त्याच्यात मोठं काम केलं आणि कीर्तिपाल सोबत कीर्तिपाल त्यांच्यासोबत बरेच वर्ष वृत्तपत्रांमध्ये काम करत होते. तर म्हणून मी आता माननीय दादाजी शिंदे संपादक आणि संस्थापक अध्यक्ष भारतीय दैनिक पॅंथर यांना मी विनंती करेन की त्यांनी 10 मिनिटांमध्ये कीर्तिपालना आशीर्वाद द्या. व्यासपीठावरील सर्व सन्माननीय आणि आपण सर्वजण आज खरोखरच एक माझा अत्यंत आवडता कार्यकर्ता की ज्यांनी माझ्यासोबत 42-43 वर्ष सावलीप्रमाणे साथ दिली. असे कीर्तिपाल गायकवाड यांचा सन्मान होतोय. 60 वर्ष पूर्ण केलेली आहेत. 61 वर्षामध्ये ते पदार्पण करतात. माझी दलित पॅंथर महाराष्ट्र राज्य संघटना या संघटनेच्या वतीनं मी त्यांना शुभकामना देतो. आणखी यापुढं त्यांना 7 वर्ष मिळून दीर्घ आयुष्य मिळून असं मी शुभकामना करतो. मित्रांनो, कीर्तिपाल मध्ये आपण बऱ्याच लोकांनी आता ऐकण्याने सांगितलं, पण कीर्तिपालचा विशेष असं कीर्तिपाल व्यक्ती आणि व्यक्तिमत्व. कीर्तिपाल एक व्यक्ती आणि त्याचं व्यक्तिमत्व एक रूप आहे. बऱ्याचशा व्यक्ती, बरीचशी माणसं व्यक्ती असतात, व्यक्तिमत्व वेगळं असतं. व्यक्ती असतात पण
त्यांचा व्यवहार जर पाहिलं व्यक्तिमत्व हे वेगळंच असतं. आमच्या कीर्तिपालचं व्यक्ती आणि व्यक्तिमत्व हे एकूप आहे. आताच आपण ऐकलं, कवितेमधून ऐकलं, बोलण्यामधून ऐकलं, ते अष्टपैलू आहे. मी म्हणतो याच्यापेक्षा ते जास्त आहे. ते शब्दामध्ये सांगता येणार नाही. अत्यंत गुणी प्रामाणिक लेखक, कार्यकर्ता, नाटककार, शिवाजीचं रूप धारण करणारा, महात्मा फुले होणारा, पत्रकार होणारा, असा फक्त कीर्तिमानच होऊ शकतो. कार्यकर्ता कसा असावा त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे कीर्तिमान. कार्यकर्ता कसा नसावा हे तुम्ही सगळं जगामध्ये पाहतोच. जगामध्ये आपल्याला जे कार्यकर्ते असतात ते कार्यकर्ते कसे नसावे हे आपण बघतो, आणि कार्यकर्ते कसे नसावे असे आमदार होत असतात. आणि लोकप्रिय कार्यकर्ता आमच्या कीर्तिमान सारखा असतो. आणि असेच कार्यकर्ते आज त्याची गरज आहे. कीर्तिमान सारखे कार्यकर्ते आज दुर्मिळ आहेत, शोधूनही मिळत नाही. आणि म्हणून पेशवाई महाराष्ट्रामध्ये, केंद्रामध्ये परिवर्तन होत नाही, बदल होत नाही, क्रांती होत नाही. प्रत्येक क्रांती येते ते केवळ कीर्तिमान सारखे कार्यकर्ते नसल्याने होते. कीर्तिमान हा आपला आदर्श आहे. ते आदर्श घडवण्याचे काम आमच्या दादाने केलेलं आहे. त्यांच्या पुढाकारांचा हा सन्मान होतोय. दादाचं कौतुक करावं. दादा बरोबर आणि माझ्या बरोबर कीर्तिपाल जवळजवळ 40 वर्ष काम करतात. अजूनही आमच्यामध्ये दुरावा निर्माण झालेला नाही. आम्ही सगळे मिळूनच काम करतो आणि आज ती गरज आहे. आज बरीच माणसं आज मित्र असतात, उद्याच्या मित्र नसतात. आज मित्र आहेत, उद्याच्या नसतात. जमतच नाही. कार्यकर्त्याचा आपसामध्ये जमत नाही, जमून घेत नाही. जमत नाही, जमून घेत नाही. सुधारणा होत नाही, परिवर्तन होत नाही. आपण सारखं म्हणत असतो शाहू फुले आंबेडकर, सारखं म्हणतो आपण, पण त्याप्रमाणे मात्र वागत नसतो. तो विचार घेऊन आम्ही पेरणी करत नसतो. आमचं पेरलेलं होतच नाही. आम्ही मनापासून तो विचार पेरतच नाही आणि पेरलेलं होतच नाही. ते जळून जातं. ही आजची शोकांतिका आहे. म्हणून आजचा कार्यक्रम अत्यंत महत्वाचा आहे. हा खरा कार्यक्रम आहे, खऱ्या कार्यकर्त्यांचा कार्यक्रम आहे, त्याचा खरा सन्मान आहे. आज जिकडे तिकडे आपण बघत असतो खूप मोठे कार्यक्रम होतात, खूप मोठे कार्यक्रम होत असतात. पण ते कार्यक्रम कसे असतात? मी तुझा सत्कार करतो, तू माझा सत्कार कर.
अशा पद्धतीचे कार्यक्रम आज होत असतात आणि ते सगळे नाटक असतात. ते नाटकी कार्यक्रम असतात. आजचा कार्यक्रम हा अत्यंत जिव्हाळ्याचा, प्रेमाचा आणि खरा कार्यक्रम. कीर्तिमानचा आज वाढदिवस आहे म्हणून मी 10:30 वाजता या ठिकाणी हजर झालो. तेवढं अत्यंत प्रेम आहे, आपुलकी आहे, जिव्हाळा आहे आपल्या सर्वांचाच आहे. म्हणतो तुम्ही आला ना, म्हणतो तुम्ही बसला एवढं बोलला, त्याचं कारण ते. म्हणून अशी माणसं जपणं अत्यंत महत्वाचं आहे. माणसं जोडणं, माणसं ओळखणं, माणसं जपणं अत्यंत मोलाची कामगिरी आहे. आता मला माणसं कोण खरा कोण खोटा आहे काय कळतच नाही. आणि काळानंतर खोट्या माणसाला नाकारण्याचं धाडस आमच्याकडे नाही. खोट्या माणसाला तू खोटा आहेस, तू बेसुरा आहेस, तू लफंग आहेस असं बोलून दाखवण्याचं धाडस आमच्यामध्ये नाही. आणि म्हणून देशामध्ये, समाजामध्ये हा जो नंगानाट चाललेला आहे त्याचं कारण, एकमेव कारण हे आम्ही स्वतंत्र आहोत, आम्हाला स्वातंत्र्य आहे, पण खोटं नाकारण्याची मात्र धाडस आमच्याकडे नाही. आम्ही निर्भय नाही, आम्ही धाडसी नाही. आज निर्भय असण्याची, धाडसी असण्याची गरज आहे. खरंच परिवर्तन शक्य आहे. राज्यातलं आणि केंद्रातलं जे प्रतिक्रांतीचं सरकार आहे ते घालवण्यासाठी कीर्तिपानसारखे कार्यकर्ते असणं अत्यंत महत्वाचं आहे. मी कीर्तिपानला पुन्हा माझ्या स्वतःच्या वतीनं, संघटनेच्या वतीनं खूप खूप मनोकामना देतो, शुभेच्छा देतो. इथंच बोलतो. कीर्तिपान किती वेळ द्यावा, किती वेळ द्यावा? त्यांची वेळ आहे, मी त्यांना 5 मिनिट देतो. ऐतिहासिक जन्मभूमीचे निर्माते, प्रबुद्ध राष्ट्राचे महानायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ऐतिहासिक जन्मभूमीचे प्रवर्तक भीमशाही हरीश कृष्ण गचवले, ऐतिहासिक जन्मभूमीचे अनुवर्तक कारकर्ते सयाजीराव बंडोबन गायकवाड, ऐतिहासिक जन्मभूमीचे विकास प्रणेते आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष विपुल टेक्सस गायकवाड, प्रबुद्ध चित्रपट समितीचे गीतकार भीमशाही रामपुत्र बुवा, भारतीय दलित परिषदेचे नेते आणि माझे पत्रकारातील मार्गदर्शक अमरादाजी श्री शिंदे, ऐतिहासिक जन्मभूमीचे विश्वस्त शिवराज वाघमारे आणि ज्या 2 प्रबुद्ध नायकांना सारं काही सोसून सहन करून त्यांना साथ दिली त्या आमच्या वहिनी डॉक्टर वैजयंती टेक्सास गायकवाड आणि माझी पत्नी प्राध्यापक क्षितिजा कीर्तिपान गायकवाड, ज्यांच्यामुळे इथं सन्मान होत आहे. ऐतिहासिक जन्मभूमीचे सर्व बुद्धिमान कृती समितीचे पदाधिकारी, ऐतिहासिक जन्मभूमी सुरक्षा समितीचे पदाधिकारी, जन्मभूमी महिला संघाचे पदाधिकारी, जन्मभूमी ज्येष्ठ उपासक संघाचे पदाधिकारी, बंधू आणि भगिनी, खर तर सोलापुरातल्या माझ्या शिष्य असलेल्या एका वकिलानं बोलता बोलता मला म्हणाला, महापुरुषांचा सत्कार धर्मभूमीवर होत असतो, म्हणजे तुम्ही आता महापुरुष झाला. मला आश्चर्य वाटलं त्याच्याकडून असं वक्तव्य कसं काय. ही पवित्र धर्मभूमी आहे. या धर्मभूमीचा सत्कार हा खरंच माणसांना महापुरुष बनायला प्रेरित करतो.
कारण भीमशाही हरीश गंगाधर चौरे यांनी, सयाजीराव गायकवाड यांनी, भीमसेन अर्जुनराव गायकवाड यांनी भीमपुत्राला इथं आणलं, शांताई पुत्राला इथं आणलं आणि सर्वात जग जाहीर सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील प्रबुद्ध भारत घडवण्यासाठी ऐतिहासिक धम्मभूमीची निर्मिती व्हायला हवी आहे. आता शिंदे सरांनी म्हटल्यासारखं कार्यकर्ते कसे नसावेत, नेते कसे नसावेत याची उदाहरणं भरपूर आहेत. लातूरमध्येच एखादा कार्यकर्ता जन्माला येतो आणि तो भीमपुत्रासारखा असतो आणि म्हणून भीमपुत्र त्यांचा सहवास मला 43 वर्ष मला त्यांचा सहवास केलाय. माझं चळवळी सुरू आहे, 47 वर्ष 61 आपण सादर करत आहात. ऐतिहासिक धम्मभूमीच्या 34 वर्षाच्या संघर्षात माझा सहवास दादांच्या सोबत आहे, सर्व आपल्या सर्वांसोबत राहिला. प्रबुद्ध भारताच्या सांस्कृतिक चळवळीत, दलित रंगभूमीच्या सांस्कृतिक चळवळीत, प्रबुद्ध रंगभूमीच्या सांस्कृतिक चळवळीत, प्रबुद्ध प्रकाशन असेल, प्रबुद्ध साहित्य संमेलन असेल, प्रबुद्ध नाट्य संमेलन असेल, प्रबुद्ध भारत मीडिया चॅनलच्या माध्यमातून काम असेल, सत्यशोधक साहित्य संमेलन असेल, शांती संमेलन असेल, धम्मभूमीवर झालेलं अखिल भारतीय प्रबुद्ध शाही परिषद असेल, भीमशाही परिषद असेल, अशा अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील प्रबुद्ध भारत घडवण्यासाठी ज्यांनी आपल्या आयुष्याची 50 वर्ष काम करतायत सातत्याने आणि म्हणून एक भीमपुत्र काम करतोय आणि आपण असं काम करावं म्हणून मी खरं तर नोकरी करायची इच्छाच नव्हती माझी. पत्रकार झालो, संपादक झालो, पुन्हा संपादक झाल्यानंतर प्रकाशक असताना, निवेदक असताना, आकाशवाणीत काम करत होतो, नाटक कलाकार करत होतो प्रबुद्धच्या माध्यमातून. हे करत असताना नोकरी आहे 1995 साली नोकरी झाली, टीसीची नोकरी. कसं 2-3 वर्ष केलो म्हणजे प्रत्येक ठिकाणी नोकरीवर असताना देखील कार्यक्रम आहे दादांचा, प्रबुद्ध रंगभूमीचा कार्यक्रम आहे, धम्मभूमीचा कार्यक्रम आहे. असं म्हणजे दांड्यावर यायचं म्हणजे लिव्ह संपलेल्या असायच्या, मेडिकल लिव्ह संपलेल्या असायच्या, कॅज्युअल लिव्ह संपलेल्या असायच्या, एलएलबी संपलेल्या असायच्या. मग काहीतरी तिथं फोटो बोलायचं बरं का की मला आजारी वगैरे आहे म्हणून एखादं डॉक्टरचं सर्टिफिकेट घ्यायचं आणि पुन्हा जायचं सबमिशन करायचं. असं करता करता शेवटी ती नोकरी आम्ही देशाच्या मालिकाने नाटक मी सादर केलं आणि मला खूप त्रास द्यायला सुरू केले. तरी कारण ठरलं मी म्हणलो त्यावेळेला विचार केला की आपला जन्म केवळ रेल्वे कर्मचारी म्हणून जगण्यासाठी झालेला नाहीये. आपल्याला जे टॅलेंट आहेत, आपल्याला जे आपल्याला ते कळतं, पण बरेच कार्यकर्ते बाबासाहेबांचं नाव घेतात परंतु बाबासाहेबांचं वागत नाहीये. म्हणून मी संकल्प केला की टेक्सासचं काम करतायत ना, आपण त्यांच्यासारखं वाहून घ्यायचं. त्यांच्या डोक्यात पहिलीचं त्यांचं सगळं आत्मचरित्र वाचलेलं, नाटक वाचलेलं, चळवळी जवळ पहिलं पर्यंत चळवळ बहिणीला सोडून निघाले चळवळीला आपला रात्र असो दिवस असो. एकदा दादांनी एकदा जाहीर करून केलं की दोनच तुम्ही अशा व्यक्ती आहात भीमसेन हिरवकर भावा, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1954 साली इथे जे भाषण केलं आणि बुद्ध घराची स्थापना केली, बुद्धमूर्ती स्थापना केली, त्या कार्यक्रमाला ते 90 वर्ष होती. खूप मोठं व्यक्तिमत्व आहे ते भीमसेन. युगल कवी वामनदादा कर्नाटकाचे ते मानसपुत्र आहे, मोठे शाहीर आहे. त्यांनी लाखो रुपये कमवू शकले असते टीव्हीच्या माध्यमातून, कलेच्या माध्यमातून, गायनाच्या माध्यमातून, परंतु ते भीमपुत्राला लाभले. तर दादा म्हणाले 40 माझ्या पत्नीने जसा सोसलं माझं तसं 40 वर्ष तुम्ही गप्पमान सोसलं. बस रे तर बस, उठ रे उठ. म्हणजे एक प्रकारे त्यांची हुकुमशाहीच असायची ती, पण ती हुकुमशाही प्रेमात, त्यात प्रेम होतं, त्यात चळवळ होती, त्यात विचार होता बाबासाहेबांचा, त्यात ती करुणा होती. आम्हाला काही नाही, तेवढा फक्त कुठल्या तरी निमित्तानं रागवायचे, बोलायचे आणि पुन्हा काम करायला आम्ही लागायचे. हे करत असताना मी जेव्हा नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला तेव्हा माझी पत्नी म्हणाली की मी नोकरी सोडू नका बाबा. मी काय क्लासफोरमध्ये झाडूवाली हा जन केलेला शब्द आहे. झाडूवाली मला म्हणून लावायचं, क्लासफोरमध्ये लावा, परंतु तुम्ही नोकरीचा विरोध होता. माझ्या वडिलांचाही विरोध होता, कारण वडिलांच्या नावावर नोकरी लागली होती. तर रेल्वे ज्यांनी ज्याच्यावरील रेल्वे होत्या त्याच्या मुलांसाठी जागा निघाली, मी ऍप्लिकेशन केलं आणि सिलेक्शन झालं होतं. असा प्रकार होता आणि 3 वर्ष नोकरी केली. 2003 ला मी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला.
आणि मग माझं स्वप्न प्राध्यापक व्हायचं होतं. माझा BA इंग्लिश सब्जेक्ट, MA इंग्लिशहून प्राध्यापक व्हायचं, त्याला सेट नव्हतं, BEd नव्हतं, काही नव्हतं, फक्त MA जरी झालं तर प्राध्यापक व्हायचं. तर माझ्या डोक्यात संकल्पना होती की बाबा आपल्याला प्राध्यापक होणार नाही, चुकून आपण पत्रकारितेच्या मार्गावर आलेलो आहे आणि तिथे गेल्यावर कळालं की तिथं जॉब सिक्युरिटी नाही, पेमेंट नाही, जातीय आहे आणि तिथं कोणीच मला परवानगी केलं नाही, काय मी कट्टर जेवली मला चौकीत काम करणार म्हणून मिसेसला मी काय केलं, BA केलं, BA असताना म्हणजे लग्न झालं असताना BA नव्हती, BA केलं, MA केलं, BEd केलं. माझ्या डोक्यात हे होतं की तिला प्राध्यापक करायचं, माझं स्वप्न ती पूर्ण करेल असं वाटतं मला. आणि मग योगायोगानं माझ्या मित्राच्याच एका संस्थेमध्ये जॉब निघाला. विषय तोच होता, हेरजरीचा तो विषय होता, पॉलिटिक्स. आणि 1.5 लाख टोकन म्हणजे त्यावर 15 लाख रुपये भरायचं ठरलं होतं आणि सगळ्यांकडून त्यांनी 15 लाख घेतले होते त्या शिक्षण संस्थेमध्ये आणि मला फक्त 10 लाख त्यांनी सांगितले. मागणी 5 कार्यकर्त्यावर कीर्तिमान पण देत आहे चळवळीतल्या म्हणून त्यांनी फक्त 5 लाख माझ्यासाठी कमी केले. हे खूप मोठं काम होतं माझ्यासाठी. आणि त्यावेळेला 1.5 लाख टोकन देऊन त्या 1.5 लाखामध्ये 50,000 रुपये गव्हर्नमेंटने दिलेले होते. वडिलांनी FD काढून दिलेले होते. 30,000 बहिणींनी LIC मधून दिले होते आणि मामाने आमच्या कर्नाटकच्या मामाने 25,000 दिलेले होते. 1.5 लाख टोकन दिले आणि नंतर 1 लाख दादांनी दिले नोकरी का म्हणजे पुढचा हप्ता देताना. आणि बाकीचे त्या मित्राने मला एवढं सहकार्य केलं की पूर्णपणे नोकरी म्हणजे 5 ते 7 वर्ष लागले, म्हणजे नोकरी पेमेंट मधून सगळे पैसे फेडले. 7 वर्षात ते सगळे पैसे फेडले आणि मी चळवळ करतोय म्हणून तिने मला गाडी घेऊन दिली. दादा म्हणाले होते की तुला ऑफिस काढून देतो, पण 10 खड्डे दादाचे ते त्याच्यामध्ये आणखी इच्छा खूप काही माझ्या कार्यकर्त्यांना करावं, हे करावं, ते करावं, खूप काही करतात. परंतु बाबासाहेबांनी त्याच्यामध्ये एवढं मला श्रीमंत केलंय ना की बाबासाहेबांचं घर आमच्या म्हणजे दादाच्या सोबत सभास लावला, बाबासाहेबांचं घर आमच्या आपण पुढे झालं. ते घर बांधायचं माझं सगळं बघून गेलं. बाबा ज्या कोट्यावधी लोकांचं घर बाबासाहेब उभं केलं त्या बाबासाहेबांचं अंबडवेमध्ये मंडणगड तालुक्यामध्ये कोकणामध्ये घर बांधण्याची संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दादांमुळे मिळाली. हे खूप मोठं काम आहे म्हणजे. धम्मगुरू जिथं बाबासाहेबांनी महास्वप्न या की भव्य विहार करा. आज मायावतीनं बांधलेलं विहार आहे 500 कोटीचं आहे, मल्लिकार्जुन खरगेने बांधलेलं विहार 200 कोटीचं आहे, संघरक्षितानं बांधलेलं विहार 100 कोटीचं आहे. संघरक्षिता अनेक म्हणजे बाबासाहेब जे आणले ते खूप मोठे मोठे विहार आहेत. मग बाबासाहेबांनी बांधलेलं विहार किती भव्य, हजारो कोटीचं विहार असावं असं मला वाटतं. काही लोकांना असं वाटतं की मी खूप लखपती वगैरे आहे, भरपूर पैसा आहे, टेक्सासलाही भरपूर पैसा मिळतोय आणि कीर्तिमानलाही पैसा भरपूर मिळतोय म्हणून हे भरपूर कार्यक्रम घेतात, असं नाही आहे. 100 आमचे विरोधक असतील तर 1000 आमचे मानणारे लोक आहेत, सपोर्ट करणारे दानदाते आहेत. आणि विशेष म्हणजे वहिनींनी 40 वर्ष त्यांचे काम केले ना, त्या कामातून निम्म्यापेक्षा पैसा त्या चवळीला दादांच्या चवळीला गेलेला आहे. आणि या माझ्या उभारणीमध्ये माझ्या आई वडिलांनी आणि पत्नीने खूप मोठा सहयोग दिलेला आहे आणि दादांनी आणि दादांसोबत वहिनींनी सहयोग दिलेला आहे. कारण 100 ने 1000 वेळा त्यांच्या घरी गेलो असेल ते सहन करणाऱ्या वहिनी असेल, सन्मानानं, करुण्यानं, मायानं, प्रेम. अहो दादा आणि वहिनी अशी माझी सेवा करतात की कुणीतरी एखादा गेस्ट येतो, पण मी कायमचा गेस्ट ना, 1000 वेळा घरी येणारा, किमान 1000 पेक्षा जास्त वेळा मी धर्मभूमीवर आलेले 24 वर्षामध्ये. तर सांगण्याचा उद्देश की यामुळे चळवळी निर्माण झाल्या, खूप काही करता आलं, ही श्रीमंती. आणि म्हणून मी संकल्प केला की बाबासाहेब माझ्या डोक्यात येत होतं की बाबा मी थायलंडला गेलो, मलेशियाला गेलो, श्रीलंकेला गेलो, नेपाळला गेलो, केवळ बुद्ध धर्माचा विचार प्रचार प्रसार करावा म्हणून. आणि हे करत असताना धम्मभूमीच माझ्या डोळ्यासमोर होती. कारण धम्मभूमीसाठी इथं समाज पैसा देत नाही, शासन पैसा देत नाही. आज 15 वर्ष 11 वर्ष झालं भाजप सरकार आले, त्यांनी काही पैसा दिला नाही. ते राजकुमार बडवले बंडलला माणसांनी तर येऊन 3 कोटी जाहीर करून दिले नाही. चंद्रकांत हांडोरे त्यांनी असताना त्यांनी काही दिलेलं नाही. बराचसा पैसा धम्मभूमीला दादांनी लावला, वहिनींनी लावला, दादांच्या बहिणींनी लावला, भोसले परिवाराला लावला. आणि जे जे आपल्या पदाधिकारी सगळ्यांनी कॉन्ट्रीब्युशन करून हे विहार उभा केलेला आहे. सगळ्यांच्या सहयोगाने विहार आतापर्यंत पहिल्या टप्प्यातलं बांधकाम पूर्ण झालेलं आहे. आणि हे या विहाराच्या कार्यक्रमाला हे होते पाटील साहेबांचे खूप मोठे योगदान आहे, जे बिल्डर आहेत आपले प्रबुद्ध रंगभूमीचे. तर हे करत असताना केवळ मला वाटत होतं की आपण जगाचा दौरा करावा आणि जगाच्या दौऱ्यातून आज ना उद्या कुठेतरी कन्व्हिन्स होईल आणि तिथून धम्मभूमीला मदत घेऊन येऊ. यासाठी मी प्रत्येक ठिकाणी प्रत्येक देशाचा दौरा करत असतो, असं मला अभिमान वाटतो. दादाने एवढा खूप मोठा विहार केलेला आहे. एक वेळेला वाटतं की मला की बाबासाहेबां तथागत बुद्धांच्या काळामध्ये जीवक होता, जगातला पहिला डॉक्टर जीवक, जो शल्य चिकित्सक होता. जीवक याचा फादर ऑफ फार्मसी, तथागत बुद्ध तर फादर ऑफ अॅनाटॉमी, शरीरशास्त्राचे ते जनक होते.
सगळ्या बौद्ध साहित्यामध्ये जीवकाची माहिती आहे, परंतु तो पतंजली आला आणि त्यांनी सगळं आपलं साहित्य ते नष्ट केलं आणि स्वतःच्या नावावर ते सुरू केलं. त्याला देखील मी उत्तर देणार आहे. बौद्ध मेडिकल सायन्स, बुद्धिस्ट मेडिकल सायन्स सगळं खऱ्या अर्थानं व्हायला पाहिजे, ते होणार आहे. काय या धम्मभूमीवर जीवकरत्न पुरस्कार कुष्ठरोग तंत्रज्ञ डॉक्टर युरोप जानराव यांना पुरस्कार इथं दिला होता. ती आता वैद्यकीय चळवळ देखील या धर्मभूमीतून सुरू होणार आहे. ते मला सांगत असताना या ठिकाणी मी असा संकल्प केलेला आहे की 55 टन भरीव सोन्याची मूर्ती थायलंडमध्ये आहे बुद्धाची. अशी एकच मूर्ती नाही, हजारो मूर्त्या हजारो बुद्ध विहारामध्ये आहेत थायलंडमध्ये. म्हणजे बुद्धाचा विचार जग इतकं पुढे गेलेलं आहे. तर इथं बाबासाहेबांचं स्वप्न इतकं भव्य दिव्य असलं पाहिजे ना, तर हे विहार सोन्यानं बनवायचा असा आपण संकल्प करूया. आणि ते माझं स्वप्न आहे. आणि बाबासाहेबांना खऱ्या अर्थानं म्हणजे भीमपुत्र हा पुरस्कार मिळालेला मला जगातला सर्वोच्च सन्मान वाटतो असं भीमपुत्र ते सदा नेहमी सांगतात. कारण अनेकांना वाटतं की आम्ही काय भीमपुत्र म्हणजे आम्ही काय शैतान पुत्र का काय माहिती, तुम्हाला तसं वाटतं तुम्ही असतात. परंतु भीमपुत्र एखादाच असू शकतो, पण अनेक भीमपुत्र व्हावे म्हणून त्यांच्या पावलावर पाऊल टाकून मी देखील भीमपुत्र होण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण बाबासाहेब म्हणणं खूप 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 लांबची गोष्ट आहे. बाबासाहेब म्हणतात की बुद्ध माझ्यापासून 1,00,000 किलोमीटर 1,00,000 मैल पुढे आहे, त्यांच्यापासून मी कुठे लांब आहे. बाबासाहेबापासून खूप आम्ही लांब आहोत, पण किमान बाबासाहेबांच्या अन्वयी होण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले की बुद्ध धर्म आपल्याला दिला, बुद्धाच्या ओटीत टाकलं आणि बुद्धाची मूर्ती इथं बसवली, अभय मुद्रेतील बुद्धाची मूर्ती बसवली आणि आपल्याला ज्ञान दिलं आणि विचार दिला, प्रभुत्व विचार दिला. इथली ब्राह्मणशाही संपवण्यासाठी, इथली वैदिकशाही संपवण्यासाठी, इथली मनुष्यशाही संपवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते आपल्याला आव्हान दिलेलं केलेलं आहे, आवाहन केलेलं आहे. आव्हान आपल्याकडे ते आहे, प्रतिक्रांतीचं आव्हान थोपवण्याचे धम्मक्रांती पुन्हा झाली पाहिजे आणि ती आपल्या खऱ्या अर्थाने अशा अनेक भीमपुत्रांच्या जीवावर होणार आहे. आता 24 सप्टेंबर सत्यशोधक दिनाच्या निमित्तानं ऐतिहासिक धम्मभूमीच्या वतीनं या ठिकाणी बुद्ध धम्मसंगीत होणार आहे. परंतु या विचारांना प्रभावित होणारे अनेक माणसं लाखोच्या पटीने निर्माण झाली पाहिजे, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न पूर्ण होणार असं मला वाटतं. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण झटूया. कारण बाबासाहेबांना आयुष्य 64 वर्ष फक्त लागलं. दादा नाही वाटायचं की 64 वर्षाचं मला आयुष्य लागतंय की नाही, तशी परिस्थिती आली होती. धम्मभूमीच्या माध्यमातून दादांवर हल्ले झाले, बऱ्याच गोष्टी झाल्या, सगळ्यांना ज्ञात आहे असं वाटायचं. परंतु आज दादांचं वय 78 आहे. आता मी जरी 61 असलो तरी स्वतःला 16 वर्षाचा समजून त्याला उलट करा. तुम्ही 61 उलट केलं 16 वर्षाचा आहे. पण राहुल वाटतं की बाबासाहेबांना एवढा विषय का कमी लागला, तो प्रचंड शीत झाली, प्रचंड यातना, प्रचंड वेदना, प्रतिकूल परिस्थिती. त्या काळात आज सगळं काही अपडेट असताना, सगळं काही यंत्रणा असताना, साधना असताना आपण काही चळवळ करू शकत नाही. प्रतिक्रांतीचा जन्म होतो. बाबासाहेबांच्या काळात निष्ठावान माणसं होती, म्हणून चळवळीसाठी जर बाबासाहेबांसारखे निष्ठावान माणसं त्यांची जर अनुयायी निर्माण झाले तर प्रभुत्व भारत व्हायला वेळ लागणार नाही. त्याच्यासाठी आपण आपला समाज प्रभुत्व व्हायला पाहिजे, आपलं कुटुंब प्रभुत्व व्हायला पाहिजे, आपला कार्यकर्ता प्रभुत्व व्हायला पाहिजे, आपल्यामध्ये संवाद व्हायला पाहिजे. आणि बौद्ध धर्माचा जो विचार केलेला आहे कुशल कर्म, जे कर्म आपण जे करतो, प्रत्येक कुशल कर्म आणि अकुशल कर्माचे परिणाम असतात. चांगल्या कर्माचे परिणाम चांगलेच असतात, वाईट कर्माचे परिणाम हे वाईटच असतात. म्हणून सत्य आहे. म्हणून आपण जगण्याचा बुद्धमय जीवन जगण्याचा प्रयत्न करूया, विकारमुक्त होऊया, दुःखमुक्त होऊया. भगवान बुद्धाने असं सांगितलं नाही, ईश्वर आहे की त्याच्यावर भाष्य केलं नाही, परंतु दुःख म्हणत आहे. प्रत्येकाला अनेक दुःखाने माणूस पछाडलेला आहे, विकाराने पछाडलेला आहे. त्या विकारातून मुक्त होणं म्हणजे खऱ्या अर्थानं बुद्धत्व प्राप्त करणं, आपलं जीवन बुद्धमय होणं. आणि आपण विकारातून मुक्त होऊन मैत्री भावना आपल्या लागू करूया, आपल्यामध्ये करुणा निर्माण करूया आणि आपल्यामध्ये संवाद साधूया, आपला समाज घडूया. प्रबुद्ध भारत घडवण्याचं स्वप्न असताना आपलं कुटुंब, आपला समाज, आपला देश, तर जग बुद्धाकडे चाललेला आहे. म्हणून आपणही भारतातली माणसं मागे राहता कामा नये. कारण बुद्धाच्या विचाराशिवाय हा भारत वैभवशाली होणार नाही, बुद्धाच्या विचाराशिवाय हा भारत महासत्ताक होणार नाही. उद्या बुद्धाचा विचार मोदीला देखील चेंज करायला लागणार आहे. त्यांचं जे हिंदू राष्ट्राचं ते त्यांचं स्वप्न आहे, त्यांचा जो अजेंडा असेल ते काम करत असेल, परंतु तो विचार हा कायमस्वरूपी नाही आहे. कारण आता धम्मशासनाची सुरुवात होणार आहे. 2025 लिहून घ्या. मी सांगतो धम्मभूमी आतापर्यंत मी जे बोललो ते होत गेलेलं आहे. काय 2025 ते धम्मशासनाची सुरुवात असणार आहे. आणि ती कदाचित आपल्या धम्मसंगीत 24 सप्टेंबर ज्या महात्मा फुले इथं पुण्यामध्ये जन्माला आले, ज्यांनी एक महात्मा फुले वैदिकशाही संपवतात, संपूर्ण ब्राह्मणशाही संपवतात. आपण त्या महात्मा फुल्यांचे कोणत्याही अनुयायी आहोत तर ब्राह्मणशाही तर एका सेकंदात, एका दिवसात संपून जायला पाहिजे. कारण तो विचार विषमतेचा विचार आहे, तो विचार अमानवतेचा विचार आहे, तो विचार म्हणूनचा विचार आहे. जो समानता नाकारतो, जो संधी नाकारतो, जो स्वातंत्र्य नाकारतो, जो बंधुत्व नाकारतो, जो करुणा नाकारतो, जो माणुसकीला हैवानाचं जीवन जगण्याची प्रेरणा देतो
आणि माणुसकी संपवतो असा विचार निश्चित या देशातून संपणार आहे आणि बुद्ध शासनाची सुरुवात होणार आहे हे मला सांगायला या ठिकाणी आनंद वाटतो. उद्या कदाचित मोहन भागवत आणि मोदी देखील त्यांना बुद्ध विचार घेऊनच पुढे जावं लागेल, नंतर तेही संपून जातील काळाच्या ओघात आणि जे जे विचार असे घेऊन येतील ते संपून जातील आणि सत्यवान माणसं, शीलवान माणसं, गुणवान माणसं बाबासाहेबांचे अनुयायी हा बुद्ध धर्माचा रथ पुढे घेऊन जाणार आणि हा बुद्ध धर्माचा रथ पुढे घेऊन येण्याची संधी आपल्या धम्मभूमीच्या ऐतिहासिक धम्मभूमीच्या सर्व क्रांतीवीरांना धम्मवीरांना मिळालेली आहे आणि त्या क्रांतीवीराचे नायक आपले प्रबुद्ध नायक हे भीमपुत्र टेक्सास गायकवाड आहेत. भीमपुत्र टेक्सास गायकवाडांच्या सहवासात 43 वर्षाचा सहवास मला लाभला. शेवटी इतकंच मी सांगेन की बाबासाहेबांचं वय 64 वर्ष होतं, तर बाबासाहेबांना एखादा जीवक त्या काळात जर लाभला असता तर निश्चितच बाबासाहेबांचं वय वाढलं असतं. आज दादा 78 वर्षाचे आहेत, सहज शतकाकडे दौडदौड करतील आणि प्रबुद्ध भारत घडवतील आणि तोपर्यंत आमच्या वहिनी ती राहतील आणि त्यांचे सहकार्य करतील. आपण सगळे राहून प्रबुद्ध भारत घडवून आपण आपला श्वास घेऊया आणि आपण आश्रम राहून बाबासाहेबांच्या विचार असं मला वाटतं. आणि बाबासाहेबांचे जे शौक होते, लेखन असेल, वाणी आणि लेखणी या माध्यमातून बाबासाहेबांनी क्रांती केलेली आहे. आणि म्हणून ग्रंथ बाबासाहेबांना कपडे आवडायचे, ग्रंथ आवडायचे, वाचन करायचे, लेखन करायचे, म्हणजे सगळे शौक टेक्सास दादांनी आणि मी तसं त्यांची शौक पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणूनच हे कदाचित जमलं आणि म्हणून मला बाबासाहेबांनी खूप श्रीमंत केलेलं आहे असं मला वाटतं. जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस मी स्वतःला समजतो आणि आपल्यासारखे मला श्रीमंत बनवणारे माझे सहयोगी आणि धम्मसाथी मला आपल्या धम्मसाथीच्या माध्यमातून आपल्या सहयोगाच्या माध्यमातूनच मी हे करू शकलो, अन्यथा करता मला आलं नसतं. तर आपण जे मला बोलण्याची संधी दिली हे भाषण मी पुन्हा आपल्याला जे माझ्या भावना व्यक्त करणार आहे ते स्वतंत्र पुस्तक रूपाने मी या आजच्या कार्यक्रमाचं मी तुम्हाला सादर करणार आहे. आणि यापुढे देखील धम्मवीरसाठी दादांनी जे जे मला काम देतील, शिंदे सर असतील, आमच्या वहिनी असतील, सगळे बाळगुरी असतील, त्यांना मी सहयोग करणार आहे, ते जबाबदारी स्वीकारून काम करणार आहे. आणि शेवटी सांगतो की सगळं करण्यासाठी आपल्याला आरोग्य लागतं. आपण बुद्धाचा विचार घेऊन मानसिकदृष्ट्या सुदृढ होऊया आणि आपल्या प्रत्येक जणांनी आपलं आरोग्य सांभाळूया एवढीच मी विनंती करतो. त्यासाठी लवकरच आपण जीवन शिबिर आपण घेणार आहोत तिथं धम्मभूमीवर आणि बुद्धिस्ट मेडिकल सायन्सची सुरुवात देखील होणार आहे. त्यासाठी आपल्या वैद्य साहेबांचं आपल्या वैद्यकीय देखील योगदान खूप मोठं असणार आहे. कारण डॉक्टरांचे हे स्वतः डॉक्टर समजतात काय आणि आहेतच ते डॉक्टर, यांचे डॉक्टर ते, त्यांचे डॉक्टर हे आहे. कारण एवढं मोठं काम आमच्या वहिनी मला वाटतं 70 पर्यंत असतील आता, पण 70च्या वयात देखील त्या अशा म्हणजे चिरतरुण आहेत, विचारण आहेत, काम करतात, योगा करतात, ध्यान करतात. 3-4 विपश्यना साधना त्यांनी केलेल्या आहेत आणि धम्मभूमीला इतकं सहकार्य करतात. आणि म्हणून त्यांचा रमाईच्या जयंती दिनी गेल्या वर्षी या ठिकाणी त्यांच्या हस्ते आपण या बौद्धांच्या म्हणजे पंढरीचं उद्घाटन, बिहाराचं उद्घाटन पहिल्या टप्प्यात केलेलं आहे. असे सगळे टप्पे आपल्या संख्यात बाबासाहेबांचे सगळे टप्पे म्हणजे जी ऐतिहासिक धम्मभूमी, ऐतिहासिक चैत्यभूमी आणि ऐतिहासिक दीक्षाभूमी या तिन्ही प्रसंगावर असलेल्या ऐतिहासिक धर्मभूमीचं हे पूर्ण बांधकाम आपण बघणार आहोत. आणि हा संकल्प करून हे काम पूर्ण करण्याचा विचार करावा आणि सगळ्यांना आपण माझा जो सन्मान केला, सत्कार केला, तर मला वेळ कमी दिलेला होता पण जास्त बोललो आणि मला यायला एक तास उशीर झाला. दादा वेळेची खूप आहे. मी म्हणलं दादांना मिसेसला म्हणलं, श्रावस्तीला म्हणलं, अख्खी 120च्या स्पीड गाडी घेऊन आला. बरंच मध्ये ट्रॅफिक मध्ये वगैरे आम्ही अडकलो तर तो इतका सेफ गाडी घेऊन आला, सुरक्षित घेऊन आला की दादांच्या भीतीनं. म्हणजे 43 वर्ष तरी राहिलो तरी आणखी त्यांच्याबद्दल भीती आहे. आम्ही असा मोठा नाही पाहिजे. मला स्वातंत्र्य असं वाटतच आहे, पण काही वेळेला शिस्त, कुठल्याही कामासाठी शिस्त आणि वेळेचं पालन केलं, शिस्त आणि वेळेचं पालन करून दादांनी एवढ्या चळवळी निर्माण केल्या म्हणून एवढा मोठा समाज घडला, समाज उभारला, बाबासाहेबांच्या चळवळी उभारल्या, प्रबुद्ध भारताची संस्कृती चळवळ उभारली. त्याचे योगदान, त्याचं श्रेय दादांना आहे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना आहे. म्हणून सर्वांनी आपण शिस्तीचं पालन करावं, धम्म आचरणात आणावा आणि वेळेचं देखील पालन करावं. तर मी आव्हान करून माझ्या कार्यक्रमाला आपण सर्वजण आला, माझ्याविषयी भावना व्यक्त केल्या. मी सगळ्यांनी एवढ्या कविता तयार केल्या की शाहीर हरीश चौधरीचा प्रबुद्ध रवीच्या कार्यक्रमात मला म्हणाले, प्रबुद्ध भवनला बसलेला असताना 75व्या वर्षी खूप मोठा तो कवी होशील म्हणून असं तरी मला त्यावेळेला जाहीर केलं आहे. आता माहिती आहे 14 वर्ष लागली पंच्याहत्तरीला काय, परंतु मी कवी होण्याच्या अगोदर माझ्यावर कविता अनेकांनी केलेल्या आहे. आणि विशेष म्हणजे प्रबुद्ध रवी, टेक्सास गायकवाड, कीर्तिबा गायकवाड, प्रबुद्ध रवीच्या चळवळीवर अनेक जण मुंबई विद्यापीठापासून सोलापूर, नागपूर विद्यापीठामध्ये PhD होत आहेत. म्हणून खरंच हा आपल्या चळवळीचा मान आहे, बाबासाहेबांचा मान आहे आणि बाबासाहेबांची चळवळ करत असल्यामुळे तो आम्हाला मिळालेला सन्मान आहे. तो आम्ही मनोभावे स्वीकारतो, विनम्रपणे स्वीकारतो. जय भीम.
जय ज्योती, जय शिवराय, जय भारत, जय संविधान. धन्यवाद. नमो बुद्धाय. सर्व मानवांना अभिवादन, महामानवांना अभिवादन. वेळ प्राप्त केला. आजच्या या कार्यक्रमाला विशेष उपस्थित असलेले शब्द पाहणारे माझे खरं तर जरी मी 1 वर्ष वयाने मोठा असलो तरी सुद्धा मला ते नेहमी आदरणीय वाटतात. असे मला ते शिंदे ज्यांनी आज 60 वर्ष पूर्ण केली आणि 61व्या वर्षात पदार्पण करतायत ते आपल्या सर्वांचे लाडके डॉक्टर कीर्तिपाल गायकवाड. आज खरं अनुभवलं असेल आमच्या नायिकेने. तुम्ही आतापर्यंत पडद्यावर नकली नायिका पाहिल्या, हे आमच्या असली नायिका. इतका वेळ मला असं वाटतं कधी बसण्याचं हे नाही आहे. एखाद्या कार्यक्रमात इतका वेळ कधी बसलेलं मी पाहिलं नाही. त्यामुळे आज जे अनुभवलंय ना ते वेगळा अनुभव येतो. इतक्या लांबून खरं या कार्यक्रमासाठी आलेल्या वहिनी अक्षय बमलाद, परत कल्याण श्रावस्तीजी, डॉक्टर जानराव, हे सगळे लांबून या कार्यक्रमासाठी खास आले. ते सर्व आणि बंधू भगिनींनो, खरं म्हटलं तर आपल्याला फार मोठा आनंद आहे की कीर्तिपाल सारख्या कार्यकर्त्याचा आज आपण सगळं एकत्र धम्मवीर वाढदिवस साजरा करतोय. आणि त्याची साधी गोष्ट जशी शिंदे सर म्हणाले की उगाच कोणाचा हे असं होत नसतं. आणि आपण सर्व धम्मवी परिवार जो आहे, धम्मवी परिवाराला कीर्तिपाल गायकवाड जास्त आपल्याला सगळ्यांचे लाडके आहेत. मला असं म्हणायचं आहे की कीर्तिपालच्या मेंदूमध्ये बाबासाहेब आंबेडकर ठासून भरलेले आणि नसा नसामध्ये टेक्सास गायकवाड. तर खरं इतकं समर्पित जीवन त्यांनी ते जगलेले, इतकं काम केलेलं आहे. आणि मला आणखीन आनंद झाला असता की त्यांचे वडील आणि आई इथं आले असतं, त्यांनी हे पाहिलं असतं की आपला मुलगा म्हणजे करतोय काय, त्याने काय केलेलं आहे. आज खरं त्यांना जास्त आनंद झाला असता. मी पण फार हर्षित झालो होतो त्यांचं स्वागत करायला, पण ते तब्येत त्यांची ठीक नाही त्यामुळे येऊ शकले नाही ते. तर कीर्तिपालचं योगदान भरपूर आहे. सगळेच जसं म्हणतात की शब्दात हे वर्णन करता येणार नाही, बरोबर आहे. म्हणजे त्यांची निष्ठा इतकी मोठी आहे. म्हणजे पहिल्याच भेटीमध्ये म्हणजे आम्ही देशाचे मारेकरी हे नाटक सोलापूरला लावलं मोठ्या उत्साहाने, पण भयंकर लॉस आला. आता टेक्सासला कसं तोंड दाखवायचे ही धास्ती. म्हणजे तोपर्यंत आमचे फार जवळीक झाली नव्हती, मैत्री झाली नव्हती. पण आता हा लॉ झाला तर काय करायचं म्हणून इतका धसका घेतला, ऍडमिट करावं लागलं. मला कळलं त्यावेळेस डॉक्टर बीपी साबळे वगैरे आमच्या सोबतीला होते. मला त्यांनी सांगितलं असं झालं आणि फार टेन्शन घेतलेलं आहे. मग मी हॉस्पिटलमध्ये गेलो आणि समजावून सांगितलं असं काही टेन्शन घ्यायची काही गरज नाही, असं होत असतं. पण तेव्हापासून जे कामाला लागलंय की म्हणजे खरंच कशाचंही भान त्यांनी ठेवलं नाही. आता पाहिलं आपण वहिनींकडून ऐकलं, त्यांना इतका त्रास झाला तरी वहिनींनी इतकं सांगितलं नाही. मला माहिती आहे, मी जवळून पाहत होतो. भयंकर कष्ट सोसले त्या कुटुंबाने. या सगळ्यांचं खरं कौतुक करावंसं वाटतं. म्हणजे त्याचे वडील, ते आई, बहिणी, वहिनी, हे सगळे कुटुंब आहे ना. खरं म्हणत तर त्यांनी जास्त भांडायला पाहिजे होतं, त्रास द्यायला पाहिजे होता, असं काहीही नाही. म्हणजे त्यांचे पुण्यातले सुद्धा नातेवाईक जे आहेत ना, सगळे मिळून त्यांच्या इतक्या पाठीशी उभे राहिलेले आहेत. त्यामुळे त्यांना इतकं हे काम करता आलेलं आहे. अजून फार करायचं आहे. या निमित्ताने मी तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की आपण लवकरात लवकर दी बुद्धिस्ट कल्चरल युनिव्हर्सिटी सुरू करतोय. आणि आपण ऑलरेडी ठरवलेलं आहे की त्या युनिव्हर्सिटीचे उद्याचे कुलगुरू डॉक्टर कीर्तिपाल गायकवाड असणार आहे.
आणि या वाढदिवसानिमित्त तीच भेट समजावी त्यांनी, ती भेट समजावी. आणि मला खात्री आहे की कीर्तिपाला भरपूर आयुष्य असणार आहे आणि कीर्तिपाच्या हस्ते ती युनिव्हर्सिटी मोठी होणार आहे, नावारूपाला येणार आहे आणि आपण सगळे असंच सहकार्य करत राहाल अशी मला खात्री आहे. फार वेळ झालेला आहे, बोलायचं फार असतं, पण आता सगळं बोलून झालं आहे. 2-3 गोष्टीमध्ये मी माझ्या भावना व्यक्त केलेल्या आहेत की डोक्यामध्ये मेंदूमध्ये बाबासाहेब आहेत आणि नसता ते टेक्सास गायकवाड आहे. तर हे सगळे जे आमचं नातं आहे, चळवळीने मला हा भाऊ दिलेला आहे. आपण सगळे बाबासाहेबांना वैचारिक बाप मानतो आणि त्यानिमित्ताने मला मिळालेला हा भाऊ आहे आणि हे नातं जे आहे हे कायमस्वरूपी राहील आणि एकमेकांना असंच आम्ही साथ देऊ. मी या प्रसंगी कीर्तिपालला उदंड आयुष्य मिळो अशी मनोकामना व्यक्त करतो. आणि आपल्याला माहिती आहे, मग यांनी युएफ जनरलांनी सांगितले, आपण ते नेहमी म्हणत असतो की बुद्ध काय आशीर्वाद देणार आहे, म्हणजे पावणारे नाहीत म्हणून त्यांच्याकडे काय प्रार्थना केली असं होईल असं काय नाही. पण हे एक निश्चित आहे की आपण जर का मनोकामना केली मनापासून, ती मनोकामना निश्चित पुरी होऊ शकते. आणि ही मनोकामना मी मनापासून करत आहे की कीर्तिपालला उदंड आयुष्य लाभो, त्यांच्यातून फार मोठी जबाबदारी हो प्रबुद्ध भारत घडवण्याचं. कारण की होऊ शकतं की तेवढं वय मला लाभणार नाही, पण प्रबुद्ध भारत घडवण्यासाठी सगळी जी ताकद आहे ती कीर्तिपालला मिळावं अशी मी मनोकामना करतो. मगाशी मी हेच वारंवार सांगत होतो, बाबासाहेबांना जीवक लाभला नाही, बाबासाहेबांना आयुष्य कमी होतो. आता दादांसोबत जीवक आहे आणि वहिनी आहे, त्यामुळे त्यांनाही आयुष्य लाभणार आहे. आता यानंतर आपण धम्मपरायण गाथा घेऊ आभारानंतर, आणि नंतर आभार राहुल कुमार मानतील. तर आपण धम्मपरायण गाथा घेऊ सामुदायिक. परियोदपनं एतं बुद्धानुशासनं धम्मं चरे सुचरितं नरं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मिन् लोके परं च न तावता धम्मधरो यावता बहुभासति यो च ममपि सुत्वानं धम्मं कायेन पश्यति सवे धम्मधरो होदियो धम्मं न पमशति न मे शरणं गयं बुद्धो मे शरणं वरं चेतेन सत्यवचेन होतु मे जयमङ्गलं न मे शरणं गयं धम्मो मे शरणं वरं चेतेन सत्यवचेन होतु मे जयमङ्गलं न मे शरणं गयं संघो मे शरणं वरं एतेन सत्यवचेन होतु मे जयमङ्गलं. नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय. साधु साधु साधु. बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. आता राहुल कुमार खांडेकर आभार प्रदर्शन करतात. नमो बुद्धाय. नमो बुद्धाय. तुम्ही असं काय करता? कीर्तिपाल दादा यांचा वाढदिवस, खरं तर ते आज 16 वर्षाचे झाले, त्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करतो. मला उलट वाचायला येतं. खरं तर म्हणजे माझा काल ॲक्सिडेंट झाला आणि पायाला फ्रॅक्चर आलं, पण एवढं असताना सुद्धा ज्या माणसाच्या प्रेमापोटी इथपर्यंत यावं लागलं ते म्हणजे कीर्तिपाल दादा. आम्हाला घरी बसू शकलो असतो, पण ते राहवलं नाही. आज दादांचा वाढदिवस आणि आज आपण एवढे बिमार नाही आहोत की आपण येऊ शकत नाही आणि इथपर्यंत आलं पाहिजे. हे प्रेम आहे दादांचं आमच्यावर. आणि दादा म्हणजे कसं आहे माहिती आहे का, तुम्हाला सांगतो की एक प्रकारचा स्नेहाचा जो झरा असतो ते कधीच इथे येतात ना खाली हात येत नाही. बऱ्याच लोकांना आपण त्यांना डॉक्टर कीर्तिपाल म्हणतो, तर ते ॲक्च्युली डॉक्टर जीवक आहे. त्यांचं जे उपनाव आहे ते डॉक्टर जीवक या नावानं लावतात. आणि हा डॉक्टर जीवक जो आहे हा सगळ्यांना
जीवनामध्ये प्रेरणा देऊन जातो, स्फूर्ती देऊन जातो. कोणताही मोठा कार्यक्रम असला की कीर्तिपाल दादा सकाळी हजर असतात. ही जी स्फूर्ती आहे, ही जी प्रेरणा आहे, हे जे इन्स्पिरेशन आहे, ही खरं तर धम्मभूमीचं इन्स्पिरेशन आहे, टेक्सादादा गायकवाड यांचं इन्स्पिरेशन आहे आणि त्यामुळे हे सगळं शक्य आहे. आणि आज जो जमाव जमला या ठिकाणी त्याचं कारणच हे आहे की कीर्तिपाल दादा यांच्यावर जे प्रेम आहे त्या प्रेमामुळे हे झालं. म्हणून तुमचं सगळ्यात पहिले आभार. त्यानंतर आमचे महत्त्वाचे जे पाहुणे आहेत जे कीर्तिपाल दादांच्या प्रेमापोटी पार सोलापूरहून सकाळी सकाळी आले, ते आमचे संपादक अक्षय बबलाजी, श्रावस्तीजी, त्यानंतर आपले युएफ जानरावजी सोबत असलेले व्यक्ती. प्रबुद्ध रंगभूमीचे अनेक कलाकार आले, त्यांचंही या ठिकाणी मी आभार मानतो. त्यासोबतच धम्मभूमी एज्युकेशन सोसायटी, त्यांचा एक डान्स आहे त्या विद्यार्थ्यांचा, त्यासाठी त्यांनी जे आयोजन केलेलं आहे तुमच्या या कार्यक्रमासाठी स्पेशल डान्स आहे तो, तर त्यांचंही आभार मानतो. आमचे जे काही धम्मभूमी एज्युकेशन सोसायटीचे जे काही शिक्षकगण आहेत, सदस्यगण आहेत आणि ट्रस्टी आहेत, त्यांचा आभार. आणि त्यासोबतच प्रबुद्ध महिला, धम्मभूमी महिला संघ, ज्येष्ठ उपासक संघ आणि बुद्धविहार कृती समिती यांचाही आभार की त्यांनी आजचा हा कार्यक्रम घडवून आणला. सगळ्यात महत्त्वाचा आभार म्हणजे या निमित्तानं पहिल्यांदा म्हणजे वाढदिवस कीर्तिपाल दादांचा, कौतुक कीर्तिपाल दादांचं, पण खरं कौतुक तिकडं टेक्सास दादांचं होत होतं आजच्या कार्यक्रमामध्ये. म्हणजे मला ते नवल वाटलं की माणसं कशी एकरूप असतात, एकजीव असतात, याचं सगळ्यात मोठं उत्तम उदाहरण आहे की आपण बोलतो एका विषयी पण ते दुसऱ्यालाही तंतोतंत लागतं, मग त्याचं कौतुक केल्याशिवाय ह्याचं कौतुक पूर्ण होत नाही आणि ह्याचं याच्यासारखी एकरूपता, एकजीवता ही तुम्हाला कुठंच भेटणार नाही. ही मला या दोन लोकांमध्ये भेटते. नेहमी मी एकदा त्याला खुसपट करून विचारलं, दादा हे तुमचे नातेवाईक भाऊ आहेत का? दादाने मला उलटा प्रश्न केला, तुम्हाला काय वाटतंय? मी म्हटलं तसं तर जैविक रूपात तसं काही वाटत नाही, पण जे काही आपण जे जुळलेलो आहोत या निमित्तानं नक्की तुम्ही सख्य भाऊच वाटता. आणि ते दादांनी आज या ठिकाणी घोषित सुद्धा केलं की हा माझा भाऊच आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बोलताना आपण नेहमी आम्हाला म्हणजे हा प्रश्न पडतो, दादांचं वय खूप आहे पण ते तरुण आहे, पण दादा सोबत ही धम्मभूमीचं काम जसंच्या तसं बरं महत्वाचा मुद्दा, जसंच्या तसं कोण नेऊ शकतो पुढे, तर ते खऱ्या अर्थानं कीर्तिपाल दादा. आणि ते दादांनी आज सांगितलं सुद्धा आपल्याला त्या कीर्तिपाल जो आहे त्याला हे म्हणजे या वाक्यात लक्षात घ्या, त्यांनी काय म्हटलं की प्रबुद्ध भारताच्या या निर्मितीसाठी त्यांनी ते खंत व्यक्त केली की मी असेल नसेल पण याला ते आयुष्य लाभो. तर ह्यावरून आपल्या लक्षात येते की या दोघांचं एकामेकांवर किती प्रेम आहे. आणि कीर्तिपाल दादा म्हणजे जे काही आज बोलतात, चालतात, वागतात, तर ते जवळपास टेक्सास दादाची कॉपीच असतात काय, बरोबर नाही? तर तसं आहे ते. त्यामुळे म्हणून मी म्हटलं की जसं कौतुक यांचं करायचं तर त्यांनाच लागतं, त्यांचं केलं तरी यांनाच लागतं, अशा या गोष्टी आहेत. तर त्यामुळे दादांनी पहिल्यांदा असं म्हटलं की आपल्याला जन्मदिवस साजरा करायचा आहे, तर हे सगळ्यांना उत्साह झाला आणि सगळ्यांनी अशा छान छान कविता लिहिल्या. सगळ्यांना बरंच काहीतरी म्हणजे तुमच्याशी बोला वाटत होतं पण वेळेमुळे ते बोलले नाही आणि अनेकांना बोलायची इच्छा होती. त्यामुळे या सगळ्या वादळामध्ये हे जे काही वादळ आहेत, हे दोन्ही वादळ आहेत, भीमाची वादळं, तर या वादळामध्ये त्यांना या वादळी जीवनामध्ये साथीदार लाभल्या त्या दोन्ही म्हणजे टेक्सास दादांच्या डॉक्टर वैद्यजी गायकवाड, कीर्तिपाल दादांसोबत असलेल्या आमच्या क्षितिजा गायकवाड, या दोघांचं आज विशेष आभार की या निमित्ताने ते चौघजण जोडीनं बसले. जसं आपण म्हणतो ना की लग्नामध्ये असे हे येतात, क्षण येतात, तसा हा क्षण आहे आज या निमित्ताने की तुम्ही असे चारही लोक असे या स्टेजवर बसलात. विशेष कौतुक मला म्हणजे हे वाटतं की जसं यांनी म्हटलं दादांनी की बाबा कीर्तिपाल माझ्यासोबत 43 माझ्यासोबत आहे, तसे अंबादासजी गायकवाड, अंबादासजी शिंदे हे सुद्धा त्यांच्यासोबत 43 वर्षाला काम करतायत. हे मला आज नवीन माहीत पडलं. म्हणजे कुठं काम करतात हे असा एक प्रश्न आहे. त्यामुळे हे त्यांचं खूप महत्वाचं आहे. खऱ्या अर्थानं या भूमीतून माता रमाईबद्दल तर आपण खूप चांगलं बोलतोच, कारण आपण रमाईची पंढरी मानतो, पण खऱ्या अर्थानं माता ज्या आमच्या सवितामाई आंबेडकर आहेत
त्यांच्याविषयी खास कवितांचा कार्यक्रम माझ्यासाठी दादांनी गायला होता. हे खूप महत्त्वाचं आहे की आपण जे प्रसिद्ध आहेत त्यांच्याबद्दल तर आपण बोलतोच, परंतु जे प्रसिद्ध नाही आहे ज्यांना मागे टाकलेलं आहे तशा बाबासाहेबांच्या ज्या दुसऱ्या स्फूर्ती नायिका आहेत ज्या सविताबाई आंबेडकर यांच्याबद्दल कीर्तिपादांनी खूप चांगला कवितांचा कार्यक्रम केला होता, मला तो अजूनही आठवतो. त्यामुळे कीर्तिपाल दादांना पुन्हा शुभेच्छा देतो आणि मला वाटतं सर्वांचा आभार झालेला आहे. जर कोणी सुटलं असेल तर त्यांचा आभार, अनावधानाने काही नावं राहिले असतील तर त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी आभार मानतो. आपण सगळेजण आलात त्याबद्दल तुमचा आभार. आणि दादांच्या आज स्पेशल बेत होता, त्या बेतसाठी दादांचं विशेष आभार. आणि अशा प्रकारे आभार थांबवून या ठिकाणी थांबतो. तुम्हाला अनेक अनेक शुभेच्छा, मंगलकामना. जय हिंद.